हरे कृष्ण. आपल्या सर्वांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय नंबर 6, ध्यान योग. तर आपण लास्ट टाइम श्लोक नंबर 6 ला थांबलो होतो. अध्याय नंबर 5 च्या श्लोक नंबर 28 मध्ये 27-28 मध्ये भगवंतांनी अष्टांग योगाचं शॉर्ट विवरण केलं होतं की कर्मयोगामध्ये जो व्यक्ती प्रवीण होतो त्यानंतर तो नंतर इव्हेंच्युअली आपल्या सांसारिक जीवनाचा त्याग करून, म्हणजे इन टर्म्स ऑफ अष्टांग योगा, भक्तियोगामध्ये सांसारिक किंवा वैरागी असं काय नसतं, सगळे वैरागी असतात. बट इन टर्म्स ऑफ ट्रेडिशनल अष्टांग योगा त्याला घर सोडावं लागतं नेक्स्ट स्टेजला जाण्याकरता. कर्मकांडापासून ते कर्मयोग, कर्मयोगापासून ते अष्टांग योग किंवा ध्यानयोग करण्याकरता त्याला घरदार सोडून वनात जावं लागतं. राईट. तर त्याचं इलॅबोरेशन 6व्या अध्यायात होत आहे. आणि आपण याच्यामध्ये काल बुधवारी भगवंतांनी सांगितलं होतं 2 स्टेजेस असतात. श्लोक नंबर 3 मध्ये आरुरुक्ष आणि आरुरूढ. आरुरुक्ष म्हणजे बेसिकली प्रिलिमिनरी रिक्वायरमेंट्स योग करण्याकरता, की जे श्लोक नंबर 9 पर्यंत सांगितलेले आहेत. त्यानंतर आरुरूढ नेक्स्ट स्टेजेस चालू होतात, लिटिल मोर ऍडव्हान्स स्टेजेस. आणि मग त्याचे सिम्पटम्स काय काय ते पुढे वर्णन करण्यात येतील. तर आपण श्लोक नंबर 6 ला थांबलो होतो लास्ट टाइम. ज्याने मन जिंकले आहे त्याच्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे, परंतु असे करण्यामध्ये जो अपयशी झाला आहे त्याच्यासाठी त्याचे मन हे परमशत्रू आहे. राईट. आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, मनाला संयमित करणे हा अष्टांग योगाच्या अभ्यासाचा उद्देश असतो, ज्यामुळे मानवी जीवनाची ध्येय प्राप्ती करण्यासाठी मन हे मित्र होऊ शकेल. जोपर्यंत मन संयमित होत नाही तोपर्यंत योग देखाव्याकरता म्हणजे केवळ काल अपव्यय आहे. राईट. जो मनुष्य आपल्या मनाला संयमित करू शकत नाही तो नेहमी सर्वात मोठ्या शत्रू बरोबर राहत आहे, आणि याप्रमाणे त्याच्या जीवन आणि जीवनाचा उद्देश निष्फळ होतो. श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणतात, असंच चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेलं. राईट. असत संग त्याग ही वैष्णव आचार, की आपण नेहमी असत लोकांचा संग त्याग केला पाहिजे. आणि सरस्वती ठाकूर म्हणतात, सर्वात मोठा नॉन डिवोटी कोण आहे? आपल्यासोबत राहतो. आपल्या घरातला कोणी मेंबर नाहीये. ठीक आहे. सर्वात मोठा नॉन डिवोटी आहे आपलं मन. आपण त्याच्यासोबत राहत असतो. राईट. आणि म्हणून आपल्याला किती केअरफुल राहायला पाहिजे याच्यावरनं कळेल. म्हणजे एकदम निकटतम, सर्वात जवळ. राईट. आणि म्हणून प्रभुपाद लिहितात, जोपर्यंत मनुष्याचे मन अविजित शत्रू राहते तोपर्यंत त्याला काम, क्रोध, लोभ, मोह इत्यादींच्या आदेशाचे पालन करावे लागते. परंतु मन जेव्हा जिंकले जाते तेव्हा मनुष्य स्वेच्छेने परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात मध्ये स्थित असणारे परमेश्वर श्री भगवान यांना त्यांच्या आज्ञेचे पालन करण्याचे मान्य करतो. राईट. सो दिस इज द पर्पज ऑफ योगा. हा योगाचा उद्देश आहे. राईट. आणि ह्या योग पद्धतीमध्ये, आणि भक्ती पण हा एक सर्वोत्तम योग पद्धती आहे. योग पद्धतीचे वेगवेगळे मार्ग आहेत, कर्मयोग, ध्यान योग आणि भक्ती योग. तर माइंड हे कॉमन फॅक्टर आहे सगळ्यांकरता कंट्रोल करण्याकरता. तो मग अष्टांग योगी असेल किंवा कर्मयोगी असेल किंवा भक्ती योगी असेल. अशा प्रकारे जेव्हा आपण मनाला नियंत्रित करू तेव्हा मन आपलं बेस्ट फ्रेंड बनून जाईल. आणि जेव्हा मन बेस्ट फ्रेंड बनेल तेव्हा आपल्याकरता मार्ग फार सोपा होऊन जाईल अध्यात्माचा. म्हणून आपल्या नित्य नियमाने ज्या साधना असतात निरंतर करणे फार जरुरी आहे. ऑन रेगुलर बेसिस 16 राउंड्स म्हणून प्रभुपादांनी सांगितलंय कि जो भी 16 माला नहीं करेगा वो कभी भी माया का शिकार हो सकता है ना.
प्रभुपादांचं स्टेटमेंट आहे ते, महाराज नेहमी रिपीट करतात. एनीबडी नॉट चॅन्टिंग 16 राउंड्स रेग्युलरली ही कॅन सकम टू माया एनी टाइम एनी मोमेंट. आता आपण 16 राउंड करून मायाशी आहारी पडतो, ते जे नाही करणार त्याचं काय होईल समजून घ्यावा. राईट. तर ऑफकोर्स त्या करण्यामध्ये क्वालिटी इम्पॉर्टंट आहे. आपली क्वालिटी कशी असावी त्याच्यावरती ते आधारित आहे. स्टील ॲटलिस्ट रेग्युलरिटी मेंटेन करणे फार जरुरी आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. संपूर्ण ऍक्च्युली योगाभ्यासाचा केंद्रबिंदू म्हणजे मनाला नियंत्रित करणे. जेवढे मोठे मोठे भक्त इतिहासामध्ये होऊन गेलेले आहेत, श्रीमद भागवत मध्ये त्यांचं वर्णन तुम्हाला दिसेल. भरत महाराज भावस्तरावरनं पतित झाले. राईट. वाय? बिकॉज मन आसक्त झालं हरणाशी. म्हणजे विचार करा मन किती डेंजरस आहे. भावस्तरावर जाऊन सुद्धा व्यक्ती जर काळजी त्यांनी घेतली नाही साधनेची आपल्या, तर तो आपलं आध्यात्मिक अस्तित्व गमावू शकतो. इन द सेन्स की असं नाही की पूर्णपणे संपून जाईल त्याचं आध्यात्मिक अस्तित्व, पण समटाईम. आणि समटाईम म्हणजे काय, 2 लाईफ टाईम त्याला क्रॉस करावे लागले भरत महाराजांना. एक हरणाच्या रूपामध्ये आणि एक जड भरतच्या रूपामध्ये. 2 लाईफ टाईम इज अ बिग लाईफ टाईम. असं नाहीये की आता भक्ती केली, दुसऱ्या लाईफ टाईम मध्ये मला पूर्ण हरणाचा जन्म झाला आणि मला स्मृती राहिली, पण गॅरंटी नाही ना काय अजून दुसरं काय हरण दिसलं असतं तर त्याला. म्हणजे फॉल डाऊनचा चान्स भौतिक जगामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत कायम असतो. म्हणून कधी कधी भक्तांनी असा विचार करू नये, अरे चलेगा यार, मैंने चैंटिंग किया है ना, अगला जन्म मनुष्य का गारंटीड है, तभी भक्ति करूंगा ठीक से. कोई गारंटी नहीं है. अगला जन्म मनुष्य का मिलेगा, बट उसमें कोई गारंटी नहीं कि भक्ति करोगे. उसमें अगर असत्संग में पड़ गए, खत्म. तो जो भी भक्ति किया था उसका क्रेडिट तो रहेगा, बट बहुत लंबा यात्रा करना पड़ेगा भौतिक जगह में. सो इसलिए उसको प्रोलॉन्ग नहीं करने का. राइट. सो दैट्स व्हाई माइंड इज द मेन थिंग टू कंट्रोल हियर. अशा प्रकारे जेव्हा मनुष्य मन कंट्रोल करेल, मग असं मन कंट्रोल केल्यावरती त्यानंतर भगवंत श्लोक नंबर 7 पासून बेसिकली 7, 8, 9 योग रूट स्टेज ला डिस्क्राइब करतात की फिर क्या होता है उसके साथ, हाउ ही विल रिस्पॉन्ड टू द वर्ल्ड, हाउ विल रिस्पॉन्ड टू डिफरंट थिंग्स इन दिस वर्ल्ड. तो कशा प्रकारे या जगातील गोष्टींचा आणि जगातील वस्तूंना बघेल. राईट. तो बेसिकली श्लोक नंबर 8 या श्लोक नंबर 8, 9 आणि 10. या 3 श्लोकांमध्ये, स्पेशली 2 श्लोकांमध्ये ऍक्च्युली बघायला गेलं तर तो कशा प्रकारे डील करतो जगातल्या वस्तूंची याचं वर्णन आहे. श्लोक नंबर 9 वाचा. प्रत्यक्षात नितीन पाटील महाराज वाचा श्लोक नंबर 9. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभुजी. सुहत मित्र अरी उदासीन मध्यस्थ द्वेष बंधुष. हरे कृष्ण. सॉरी श्लोक नंबर 9 नव्हे, श्लोक नंबर 7. 7 ना प्रभुजी. हा 7. मी 9 म्हटलं तुम्हाला. 7. गीतात्मान प्रशांतस्थ परमात्मा समाहिता शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानपमानयो. ज्याने मन जिंकले आहे त्याला परमात्मा प्राप्तच झालेला असतो, त्याने शांती प्राप्त केलेली असते. अशा मनुष्यासाठी सुख आणि दुःख, शीत आणि उष्ण, मान आणि अपमान सर्व काही सारखेच असते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्लोक नंबर 7, 8 आणि 9 हे 3 श्लोक आहेत. श्लोक नंबर 7 मध्ये हाऊ ही रिस्पॉन्ड्स टू एक्सटर्नल स्टिम्युलाय याचं वर्णन केलेलं आहे. एक्सटर्नल स्टिम्युलाय म्हणजे बेसिकली इथे तुम्हाला 2 गोष्टी दिसतील. शीत आणि उष्ण दिसल्या तुम्हाला या श्लोकामध्ये. जितात्मना प्रशांतस्य परमात्मा समाहित. शीतोष्ण 2 गोष्टी दिसतात तुम्हाला. शीत आणि उष्ण हे शरीराला अफेक्ट करतात, बरोबर आहे. शीत आणि उष्ण शरीराला अफेक्ट करतात, त्याचा परिणाम शरीरावरती होतो. थंडी वाजली की आपल्याला प्रॉब्लेम होतो, आणि आता गरम होतोय त्यामुळे आता प्रॉब्लेम होतोय. रेकॉर्ड टेम्परेचर
आतापर्यंत मुंबईत होत चाललेलं आहे, राईट. म्हणून तुम्हाला कधी कधी माझा चेहरा झूमवरती लाल दिसेल, राईट. सो बिकॉज ऑफ द टेम्परेचर. सो शीत आणि उष्ण हे शरीराला एफेक्ट करतं आणि सुख दुःख हे मनाला एफेक्ट करतं, राईट. शीत उष्ण हे शरीराकरता, सुख दुःख हे मना करता आणि मान अपमान हे इगो करता. हे 3 आपल्या फॅकल्टीज असतात, बरोबर ना मालती नाईक माताजी? शीत आणि उष्ण याने शरीराला प्रॉब्लेम होतो, सुख आणि दुःख याने मनाला प्रॉब्लेम होतो, आणि ह्याच्यावर पलीकडे सर्वात खतरनाक मान अपमान, त्याने अहंकाराला प्रॉब्लेम होतो. पण हे 3 गोष्टी कंट्रोलमध्ये येतील जर आपला माइंड कंट्रोल झाला असेल तर, राईट. म्हणून प्रभुपाद इथे म्हणतात, भगवंत म्हणतात, ज्याने मन जिंकले त्याला परमात्माच प्राप्त झालेला आहे, त्याने शांती प्राप्त केलेली असते, कारण तो या गोष्टीने अफेक्ट होत नाही. चाहे थंडी हो या गर्मी हो, मुझे तो चैंटिंग करना है तो करना ही है. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ऑफिस तो जाना ही पड़ता है ना. हरे कृष्ण प्रभूजी. येस माता. प्रभूजी, मानाने कशाला म्हटलं तुम्ही? अहंकार. आता आपण जर भौतिक आपले कर्तव्य काही करून पार पाडतोच ना, भले गरम असेल या थंड असेल, भले आज आपला अपमान केला असेल, कुणी नसेल केला, ऑफिस तो जाना पड़ता है, तो जाते ही हम लोग, राइट. या फिर सुख और दुख कुछ हुआ होगा हमारे जीवन में, कुछ लॉस हो गया होगा, कुछ प्रॉफिट हो गया होगा, बट ऑफिस जाना है तो जाना ही आहे. त्याच प्रकारे आपण जसं आपण ऑफिसला आपलं जीवन डेडिकेट केलेलं आहे, तसं चॅन्टिंगला पण डेडिकेट केलं पाहिजे, बिकॉज दॅट इज अवर रिअल ऑफिस. सकाळी जेव्हा जॉब करायला बसलो होतो झूम लावून, आपला सेशन चालू होता आणि मग एक डिवोटी माझ्या बाजूला बसला. तो म्हटला, त्याने पण मोबाईल चालू केला आणि मोबाईलवरती वॉलपेपर चालू केला राधा गोपीनाथचा. तुम्हाला म्हटला, मेरा झूम सेशन देखो ये है, राधा गोपीनाथ के साथ मेरा झूम सेशन उनके साथ चलता है. म्हटलं यस, करेक्ट, राईट. जेव्हा आपण भक्ती करतो तेव्हा भगवंत आपल्याला बघतात ना प्रत्यक्ष, कि मेरा बच्चा कैसे चैंटिंग कर रहा है, इतना प्रेम से चैंटिंग. भले बीच में नींद आता है फिर भी जगा देता हूँ उसको, मैं दूसरा भगत जगा देता है उसको, उठ जा झपाक, राईट. अशा प्रकारे जेव्हा आपण, आणि हे सगळं कसं साध्य होतं, असं नाहीये की ही स्टेज जी आहे ना, असं नाही की त्याला परमात्मा प्राप्त झालेले आहेत, राईट. अजून अष्टांग योगची लास्ट स्टेज आली नाहीये, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी. त्याने सुरुवात केलेली आहे त्या मार्गावर चालण्याकरता, राईट. इव्हन त्या मार्गावर चालणारा व्यक्ती आहे त्याला पण भगवंत म्हणतात की उसको मिल गया इफ ही इज स्टडी, राईट. आणि भक्ती योगामध्ये तर हे फार प्रॉपरली ऍप्लिकेबल आहे. जसं आपण चॅन्टिंग करतो, तर चॅन्टिंग करणे ही एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे, आणि चॅन्टिंगचा उद्देश काय आहे, अजून चॅन्टिंग करणे, राईट. जेव्हा 16 राऊंड पुरे होतात तेव्हा त्याचा उद्देश काय आहे, हो गया 16 माला, हरी बोल, फ्रीडम, मुक्ति. नहीं, चैंटिंग करने के बाद तो असली चैंटिंग चालू होता है, राइट. चैंटिंग किंवा सेवा, आध्यात्मिक क्रिया चालू होतात. प्रभुपादांना प्रश्न विचारला होता, व्हॉट इज द गोल ऑफ चैंटिंग हरे कृष्ण? प्रभुपाद म्हटले, टू चैंट मोर हरे कृष्ण. व्हॉट इज द गोल ऑफ सर्विंग? आता आपण सेवा करतो, आज तुम्ही सेवा केली, डीटी किचन मध्ये जाऊन भगवंतांकरता भोग बनवला, त्याचा उद्देश काय आहे? अच्छा, बाद में महाप्रसाद मिलेगा, वो है क्या? इस भावना से बनाएंगे तो अपराध होगा. अच्छा, अभी सेवा किया ना, और सेवा मिलेगा कल, और सेवा करेंगे और सेवा मिलेगा, और सेवा करेंगे और सेवा मिलेगा, राइट. अशा प्रकारे डिवोटिंग भक्ताचं काय असतं, असं नाही की अभी भक्ति शास्त्री खत्म हो गया, मुक्त हो गया, अरे यार 4 साल से भक्ति शास्त्री चल रहा था,
आपको लगा 2 साल में खत्म हो जाएगा, 1.5 साल में खत्म हो जाएगा, है ना. लास्ट बॅच 4 वर्ष झाली होती आमची. ऑफकोर्स असं नाही की लवकर होईल, काळजी नका करू. वी आर प्रोग्रेसिंग फास्ट. 6वा अध्याय चालू आहे. गुड प्रोग्रेस, राईट. बट याचा उद्देश आहे की आपण आणखीन करणार, राईट. सो दिस इज हाऊ त्या मार्गावरती चालल्यामुळे तो काय होतो, परमात्माशी हळूहळू आपलं कनेक्शन बनवत असतो. अँड दॅट्स हाऊ वी बिकम हॅपी, राईट. आणि हॅपी असल्याने मन कंट्रोल केल्याने तो हॅपी होतो, कारण मग चुकीच्या गोष्टींमध्ये तो फसत नाही. आणि म्हणून प्रभुपाद इथे लिहितात, सेकंड लाईन मध्ये, मन जेव्हा माया शक्तीद्वारे चुकीच्या मार्गाने नेले जाते तेव्हा मनुष्य भौतिक क्रियांमध्ये गुंतला जातो. म्हणून कोणत्याही एका योगाद्वारे मन संयमित केले जाते तेव्हा मनुष्याने ध्येय प्राप्ती केल्याप्रमाणेच आहे. मनुष्याने अधिकारी व्यक्तींच्या आज्ञांचे पालन केले पाहिजे, राईट. आणि नंतर प्रभुपाद एक सुंदर लाईन देतात. त्याच्या पुढे एक लाईन दिलेली आहे. ऑफकोर्स प्रभुपाद म्हणतात, जेव्हा मनुष्याचे मन पराप्रकृतीमध्ये स्थित होते तेव्हा त्याला भगवंतांच्या आज्ञांचे पालन करण्याशिवाय इतर कोणताही पर्याय नसतो. मनाला कोणता तरी श्रेष्ठ आदेश मानावा लागतो आणि त्याचे अनुसरण करावेच लागते. मन संयमित करण्याचा परिणाम म्हणजे मनुष्य आपोआपच परमात्म्याच्या आदेशाचे पालन करू लागतो. म्हणून ज्याला आपण बराच म्हणतो, चैंटिंग मेरा ठीक से नहीं हो रहा है, भक्ति कम हो रहा है. इसका मतलब क्या है कि हम माइंड को रेगुलेट करने के लिए प्रयास नहीं कर रहे. चैंटिंग करने के लिए बहुत प्रिपरेशन लगता है. इट्स नॉट जस्ट कि मैं उठ गया और चैंटिंग करूंगा. रात को अगर कल 2 बजे सोया होगा तो उठ के वापस सो जाएगा, भले फ्रेश एकदम नहा धो के आएगा, मैं चैंटिंग करूंगा. नॉट पॉसिबल. सो इट रिक्वायर्स प्रिपरेशन. आणि म्हणून जेव्हा आपण प्रिपेअर करू आणि आपल्या माइंडला सेट करू, ओके नाउ यू हॅव टू चॅन्ट, मग तेव्हा माइंड सेटल होऊन व्यवस्थित चॅन्टिंग करेल. ते ऑफकोर्स प्रभुपाद पुढे त्याला घेतीलच. आणि मग अशा प्रकारे हा व्यक्ती काय होईल, प्रभुपाद लास्टच्या लाईनीमध्ये लिहितात, या दिव्य स्थितीची प्राप्ती कृष्ण भावना भाविक मनुष्याला तत्काळ प्राप्ती होत असल्यामुळे भगवत भक्तांवरती सुख आणि दुःख, शीत आणि उष्ण इत्यादी भौतिक अस्तित्वांच्या द्वंद्वांचा मुळीच परिणाम होत नाही, राईट. लाईक दॅट. अँड देन दिस इज फर्स्ट इफेक्ट. नंतर सेकंड इफेक्ट आहे, आता या जगातील ज्या वस्तू असतात त्या पण आपल्याला प्रभावित करतात, राईट. आता त्या वस्तू ह्या व्यक्तीला कशा प्रभावित करणार नाही त्याचं वर्णन केलेलं आहे श्लोक नंबर 8 मध्ये. वाचा. गोपीगण माताजी वाचा श्लोक नंबर 8. हरे कृष्ण. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकांचनः. मनुष्य जेव्हा अर्जित ज्ञान आणि साक्षात्कार योगे पूर्णपणे तृप्त होतो तेव्हा तो योगी किंवा आत्मसाक्षात्कारामध्ये स्थित झाला असे म्हटले जाते. असा मनुष्य अध्यात्मात स्थित आणि आत्मसंयमी असतो. तो गारेचे खडे, दगड, सोने इत्यादी सर्व काही समदृष्टीने पाहतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता काय करेल तो, रस्त्यात त्याला एक सोन्याचा तुकडा भेटला, चांदीचा तुकडा भेटला. तुकडा म्हणतोय कारण तुम्हाला काय असं लंब भेटणार नाही, है ना. अरे सोना. दगड, कोण बघतं का दगडाला? दगड आपल्याला दिसत पण नाही रस्त्यात कधी चालताना, कारण आपण त्याकडे बघतच नाही. म्हणजे बेसिकली द पॉइंट इज की ज्या गोष्टी आपल्याला सेन्स ग्रॅटिफिकेशन देतात त्या गोष्टी आपल्याला लगेच दिसतात, बिकॉज माइंड इज हॉरिंग ओव्हर दॅट. इंद्रिय तृप्तीच्या वस्तू आपल्याला कुणी दाखवायची गरज पडत नाही, लगेच दिसतात. अरे वो आहे सामने. दगड किंवा रस्त्यात पडलेले प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे दिसल्या तुम्हाला काय, कारण त्यांना काय आनंद भेटणार आहे. क्लिनिंग करायची आहे, ते साफसफाई करायला कोण जाईल तिकडे, सेवा करना पडता है उधर. लेकिन जहां इंद्रिय तृप्ती है वो तुरंत दिख जाता है. मग असा व्यक्ती त्याच्याशी उदासीन होऊन जातो, राईट. जसं संत तुकाराम महाराज होते. शिवाजी महाराजांनी त्यांना काय दिले होते, सोन्याच्या मोहरा आणि बरंच काय काय दिलं होतं. आणि एकदा संत तुकाराम महाराजांची पत्नी, संत तुकाराम महाराज जेव्हा डोंगरावर जाऊन तपस्या करत होते आणि 2 महिने घरीच आले नाही, कारण तुकाराम महाराजांना माहिती होतं की कटकट करेल घरी, ठीक आहे मला चांटी पिंटी करून देणार नाही. ते आलेच नाही घरी. एक दिवशी अचानक संत तुकाराम महाराज नदीवरनं स्नान करून सकाळी
ते रात्रभर मंदिरामध्ये कीर्तन करायचे, विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये, देहूमध्ये. आणि सकाळी जेव्हा रिटर्न चाललेले डोंगराकडे आंघोळ बिंघोळ करून आरती बिरती करून, लगेच रस्त्यामध्ये आमने सामने दोनों की मुलाकात. तिने अडवलं, ओ कुठे झालं, थांबा थांबा थांबा, अहो तुमची पत्नी आहे मी, अहो माझ्याकरता काय योजना आहे तुमची, तुम्हाला काय माहिती आहे का नाही, मी कुणाच्या घरी जायचं, 2 महिने घरापासून तुम्ही दूर आहात, मी कुणाला तोंड दाखवायचं, चला घरी चला, परत चला. तुकाराम महाराज म्हटले, ये बढ़िया चांस है, मैं इसको प्रचार करता हूँ, तो मैं घर आऊंगा, कोई प्रॉब्लम नहीं है. चॅन्टिंग करेगा ना, चॅन्टिंग करशील का नाही सांग पहिले. भगवान त्यांची भक्ती करशील का नाही. तिला माहिती होतं, नाही म्हटलं तर येणार नाही. म्हणजे हा करणार करणार करणार, येते येते येते. मग घरी घेऊन गेले. भक्ती भाव भजन त्यांनी काय भरपूर काय काय ना प्रसंग आहे तो राम तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये. आणि एकदा तुकाराम महाराज त्यांच्या घराच्या बाहेर तुळशी वृंदावन होतं, त्याच्यासमोर बसून भजन करत होते. तर तेवढा त्यांनी विचार केला की ये सही टाइम आहे अभी प्रचार करणे का इसको, म्हणजे ये इथे जवळ बस. आणि उपदेश केला, म्हटलं की चिंता करू नको संसाराची, आपल्या बाळांची चिंता करू नको, घराची चिंता करू नको, सगळं काही भगवंतांच्या कृपेने प्राप्त होईल. भगवंताच्या भजनाची चिंता कर, ते जर केलंस तर तुला सगळं प्राप्त होणार आहे. ते नाही केलंस आणि सगळं भेटलं तर मग प्रॉब्लेम आहे आयुष्यामध्ये. असं बरंच लांब प्रवचन आहे तुकाराम महाराजांचं. त्यांची पत्नी सगळं पालन करते, सगळं करते आणि सगळं काही एकदम तिला वाटतं की भरपूर काय काय चांगलं होईल, म्हणून ती घरातलं डोनेशन, घरात जे काही उरली सुरली भांडी असतात छोटी मोठी, ती पण कशी होऊन जाते ह्या श्लोकाप्रमाणे. कुठे गेला हा श्लोक, ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कुठस्तु विजितेंद्रिय सम लोष्ट अश्म कांचन, दगड माती सोने, तिला काय घरातली भांडी कुंडी सगळं डोनेट करून टाकते. ती वैराग्य प्राप्त होते तिला इन्स्टंट. इव्हन घरातली जी राख असते ना चुलीतली, ती पण देते. जे येतात फकीर लोक, ते म्हणतात माथ्याला लावतील ते लोक, ती पण देऊन टाकते. तुकाराम महाराजांना बरं वाटतं. पण इतक्यात काय होतं, ती कुठेतरी सेवेमध्ये व्यस्त असते आणि एक ब्राह्मणी येते तिकडून कुठेतरी आणि आंघोळीला गेलेली असते. ते बाहेर कपडा वाळत घातलेला असतो तिने. ती ब्राह्मणी येते, म्हातारी म्हणते की मुझे कुछ कपडा मिलेगा क्या, कपडा नाही मेरे पास. तुकाराम महाराज म्हणतो, अरे हिला दिलं पाहिजे. तो एक राहिलेला कपडा देऊन टाकते. मग थोड्या वेळाने हिला कळतं है ना, म्हणजे गावातली मुलं बेलेून सांगतात की अहो तुमचं असं झालेलं आहे, तुमचे कपडे सगळे 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 संपून गेले घरातलं. लगेच असं संघ जेव्हा येतो ना, इमिडिएटली मग जुने विकार लगेच. अरे लोक म्हणत होतीच मला गावातली, या काळ्याची भक्ती केली तर असं प्रॉब्लेम होतो, सगळं नष्ट होतं. मी एक दगड घेते हातामध्ये, म्हणते आज मी त्या काळ्याचा पाय चकनाचूर करणार, विठोबाचा पाय तोडून टाकणार. मी दगड घेऊन मंदिराकडे येते. तेव्हा भगवंत फार घाबरतात. अरे आता काय करणार, आता काय करणार. भगवंताची लीला अगाध आहे. रुक्मिणी म्हणताना सांगते की घाबरू नका, तुम्ही भगवंत आहात. आणि मग ऑफकोर्स ते लांब प्रसंग आहे, पण जेव्हा ती येते तेव्हा रुक्मिणी परत तिला हे देते, म्हणते की तू का काय काळजी करते तुझ्या योगक्षेमाची. ती म्हणते की अहो मी त्या काळाच्या 2 ठिकाणी ना 2 घटिका स्मरण केलं, मला वाटलं त्यांनी माझा सगळा उद्धार होईल, पैसे भेटतील, जे होते ते पण गेले सगळे. त्याची भक्ती करून रुक्मिणी म्हणते काय काळजी नको करू, ये इकडे ये. रुक्मिणी तिला साडी बेडी चोळी देते, भरपूर दागिने देते आणि सोन्याच्या मोहरा देते, घरी घेऊन येते. तुकाराम महाराजांना दिसतं, अरे सोना चांदी संभाग आहे, सगळे घेऊन वाटून टाकतात पब्लिक मध्ये. म्हणतात हे आपल्याकरता नाहीये, बस तिथे कोपऱ्यात आणि बाकी कामं कर. सो दिस इज हाऊ उदासीन. सोनं असेल किंवा चांदी असेल ऑफकोर्स. सो दिस इज वन पास्ट टाइम इन वन टाइम फ्रेम. आता तुम्हाला जर इस्कॉन मंदिरात कोणी सोनं चांदी आणून दिलं तर आम्ही नाही म्हणणार नाही, बिकॉज दॅट इज युज्ड फॉर सर्व्हिस ऑफ द लॉर्ड. त्यावेळेला तुकाराम महाराजांना म्हटलं नाही की माझ्या सेवेमध्ये उपयोगाचं आहे, त्याने देऊन टाकलं. आपल्याकरता बेसिकली निर्बंध, बेसिकली म्हणजे त्याला काय म्हणता तुम्ही, जिथे तुम्हाला युटिलिटी वाटेल तिथे युटिलिटी आहे, जेव्हा वाटणार नाही तेव्हा त्याग करायचा त्या गोष्टीचा आपल्याला, राईट. सो लाईक दॅट हा व्यक्ती काय होऊन जातो, उदासीन होऊन जातो या जगातल्या वस्तूंशी, राईट. म्हणून प्रभुपाद लिहितात तिथे, परम सत्याच्या अनुभूतीशिवाय पुस्तकी ज्ञान हे निरुपयोगी आहे, राईट. म्हणून आजचे तथाकथित योगी असतात ना, ते काय करतात, योगी तथाकथित बाबा, तुम्ही बघितलं असेल, लोकांकडनं घेतात भरभरून, पण ते देवाच्या करता उपयोगात आणत नाहीत. स्वतःच्या गळ्यामध्ये एवढ्या मोठ्या सोन्याच्या साखळ्या घालतील,
आणि यांचा काही हिशोब हिशोब नसतो. कोणाकडनं किती पैसे घेतले, कुठं खर्च केले, काय कोणा यांचा अकाउंट कोण बघतो, देव जाणे. राईट. म्हणून प्रभात हे लिहितात, परम सत्याच्या अनुभूतीशिवाय पुस्तकी ज्ञान हे निरुपयोगी आहे. आणि ऑफकोर्स प्रभुदांनी खाली दिलेलं आहे, आता श्रीकृष्ण नाम. म्हणून बघा, आपल्या भौतिक दृष्ट्या दूषित इंद्रियांद्वारे श्रीकृष्णांचा नाम, रूप, गुण आणि दिव्य लीलांचे दिव्य स्वरूप कोणी जाणू शकत नाही. केवळ दिव्य भगवत सेवेद्वारे मनुष्य जेव्हा आध्यात्मिक दृष्ट्या परिपक्व होतो तेव्हा त्याला भगवंतांची अनुभूती होऊ शकते. प्रभात पुढे लिहितात, ही भगवद्गीता म्हणजे कृष्ण भावनेचे विज्ञान आहे. केवळ सांसारिक पांडित्याद्वारे कोणीही कृष्ण भावना होऊ शकत नाही. मग तुम्हाला मार्केटमध्ये दिसतात हजारो लोक हजारो लेक्चर देत असतात, काय काय बोलत असतात, गीतेची प्रवचन, भागवतची प्रवचन, पण ह्या सगळ्या गोष्टी कोणालाच ट्रान्सफॉर्म करू शकत नाहीत, कोणीही बदलू शकत नाही. एक छोटीशी तंबाखू आणि गुटखा सोडायला त्यांना आयुष्य जाईल. राईट. चहाचा एक कप सोडा सांगितलं तर त्यांच्या अंगावर जीव येतो. चहा सोडायचा, हो चहा, जणू काय तुमचं ऑक्सिजन व्हेंटिलेटर होती, तुम्ही ऑक्सिजन काढून टाकला, तुम्ही आता मरून जाणार. म्हणजे लोकांना बेसिक पण सोडता येत नाही, मग पुढे काय पोचणार. राईट. अशा प्रकारे तुम्हाला दिसेल हे इव्हन आपल्या अकॅडमिक फील्डमध्ये तुम्हाला दिसेल. काय काय अकॅडमिक स्कॉलर एवढे म्हणजे हे असतात ना, गीतेवरती प्रबंध लिहितात, पीएचडी करतात. तुम्हाला माहिती असतील, ज्या लोकांनी पीएचडी केले, उज्ज्वला पाटील माताजींना माहिती असतील, गीतेवरती पीएचडी करतात लोक. इतक्या वेळेला हा शब्द आलेला आहे गोविंद, इतक्या वेळेला कृष्णाने एवढे श्लोक म्हटले, इतक्या वेळेला एवढे हे म्हटले, सगळ्या अनालिसिस करतील, पण भक्ती झिरो असेल त्यांच्या अंगामध्ये. बसून तंबाखू खाणार, गुटखा खाणार, जुगार खेळणार, सगळे नियम तोडणार, देवाचं नाम स्मरण तर विसरून जावं, दूर दूर तक ते भेटणार नाही तुम्हाला. अशा प्रकारे हे जे लोक आहेत, सी इट इज समथिंग लाईक आपला जो अप्रोच आहे, इथे प्रभुपाद लिहितात, शुद्ध भावनायुक्त व्यक्तीचा सत्संग होण्यात मनुष्याला भाग्यवान असावे लागते. कारण हे सिक्रेट जे आहे ना, हे रहस्य, भक्त कसं बनायचे तुम्हाला सत्संगामध्येच प्राप्त होईल. श्रीकृष्णांच्या कृपेमुळे कृष्ण भावनामयिक मनुष्याला साक्षात्कारी ज्ञान असते, कारण तो विशुद्ध भक्तीपूर्ण सेवेने तृप्त झालेला असतो. राईट. म्हणजे कसं आहे नाही, आणि प्रभात पुढे लिहितात बघा, तुम्ही जसं पुढे गेलात, दिव्य ज्ञानाच्या आधारे मनुष्य आपल्या श्रद्धेमध्ये दृढ राहू शकतो, परंतु केवळ पुस्तकी ज्ञानाने तो सहजपणे मोहित होऊ शकतो आणि वरकरणी विरोधाभासामुळे गोंधळून जाऊ शकतो. राईट. जसं तुम्ही ज्या प्रकारे तुम्ही भगवंतांना अप्रोच करणार, त्या भावाने ते भाव तुम्हाला प्राप्त होतील. राईट. जसं एक डॉक्टर, तुम्हाला हे उदाहरण आय थिंक ईश्वर दिलं होतं, एक डॉक्टर आणि एक आई, दोघांचा एक, आता समजा एक लहान मुलं असेल, ते पेशंट म्हणून आलं असेल, तर आईचा त्याच्याविषयी अप्रोच वेगळा असतो आणि डॉक्टरचा वेगळा असतो. भले डॉक्टरला सगळं काय माहिती असेल मुलाबद्दल, चेकिंग करेल, सगळं करेल, पण त्याचा उद्देश काय आहे की आपला भाई मेरा तो रोजी रोटी है, इसका मेडिसिन है, दवाई दूंगा प्रिस्क्रिप्शन, मुझे मेरा फीस मिल जाएगा. राईट. सो ही गेट्स द फीस. पण आईचा उद्देश काय की बाळाला ठीक का करायचं, कारण बाळ माझं आहे, मला त्याला ठीक करायचंय. दोघांच्या अप्रोच मध्ये फार मोठा फरक पडतो. सिमिलरली जेव्हा आपण भगवंतांची भक्तिमय कार्य करत असतो, आपण चॅन्टिंग करतो, आपला उद्देश जर असा नसेल की चॅन्टिंग अरे फिनिश करना है, चॅन्टिंग यार जल्दी खतम करना है, ना आपण लवकर चॅन्टिंग संपेल आपली, पण आपल्याला कृष्ण स्मरण होणार नाही. अरे भक्तिशास्त्री खत्म करना है यार जल्दी से, वो मेरा नाम आगे बढ़ाना है. अभी तो आजकल ब्राह्मण दीक्षा बिना भक्तिशास्त्री के भी मिल गया है लोग. राइट. मग आता ते पण इम्पॉर्टन्स कमी झालेलं आहे. भक्तिशास्त्री करना है किसके लिए, आपको त्याने में रूल टाकला है चौपाटी मध्ये कि जिसको डीटी सेवा करना है उसको भक्तिशास्त्री पूरा करना पड़ेगा, भले ब्राह्मण की दीक्षा क्यों ना हुआ हो, उसके बाद ही मिलेगा. मग आता काही लोक म्हणतील अरे यार हमको भक्तिशास्त्री करने के लिए बोला है यार, ये बहुत झंझट है यार, ये 2-2 साल पढ़ाई करने का, वो सब श्लोक पढ़ने का. ऑफकोर्स क्यों नहीं करने का. जब आप पढ़ के नहीं आओगे, कृष्ण के अर्च विग्रह की सेवा करोगे, तो आपको वो अर्च विग्रह दिखना चाहिए ना, नहीं तो मार्बल लगेगा वो. और फिर कोई भक्त तुमको कुछ बोल देगा कि ऐसे नहीं करने का सेवा, ऐसे कुकिंग नहीं करने का. क्या मेरे को सिखाती है, असं भांडण होतं, बघितलंय मी डीटी किचन मध्ये. हमको मत सिखाओ, हमको पता है कैसे करना है, ठीक है, चुपचाप झाडू पोछा करो उधर. झालं मग भक्तीमध्ये पीएचडी पूर्ण झाली आपली. राईट. मग आता ज्या
तो दिस इज वे, म्हणजे ह्या कारणाकरता आपल्याला भक्तिशास्त्र केलं पाहिजे की मी माझं प्रेम वाढेल आणि भक्तांसोबत कसं राहायचंय मला कळेल, माझ्या आध्यात्मिक डिलिंग्स स्वच्छ होतील. ह्या कारणाकरता आपल्याला भक्तिशास्त्र अभ्यास केला पाहिजे. जबरदस्ती अरे यार करना पड़ेगा, ठीक है हो जाएगा भक्तिशास्त्र आपका, मैं आपको इसेंस समझ में नहीं आएगा. म्हणून भक्तीमध्ये जे काही कार्य केले जातात, आपण भगवंतांकरता हार बनवतो, कुकिंग करतो, चॅन्टिंग करतो, काही सेवा करतो, ह्या सगळ्यांचा एकच उद्देश आहे की मला भगवंतांशी माझा संबंध चांगला बनवायचा आहे, मला त्यांच्याशी एक नातं बनवायचं आहे. ह्या उद्देशा व्यतिरिक्त इतर कुठल्याही उद्देशाने आपण भगवंतांची सेवा करत असेल तर आपण ऍक्च्युली फार मोठी हे करतोय, गडबड करतोय. आपल्याला त्याचा लाभ होणार नाही ज्या लाभ करता आपण आलेलो आहे, राइट. म्हणून हा त्याचा मेन प्राइमरी पर्पज है कि मुझे भगवान से क्या करना है, प्रेम करना है. और ये प्रेम करने के लिए मुझे पता होना चाहिए कि भगवान कौन है, भक्तों के साथ कैसे रहना है, भगवान के साथ कैसे रहना है, राइट. दैट्स व्हाई प्रभुपाद लास्टला लिहितात, आत्मसाक्षात्कारी जीव हा वास्तविकपणे आत्मसंयमी असतो कारण तो श्रीकृष्णांना शरण गेलेला असतो. तो दिव्य असतो कारण त्याला सांसारिक पांडित्याशी मुळीच कर्तव्य नसते. सांसारिक विद्वत्ता आणि मानसिक तर्कवाद जरी इतरांना सोन्याप्रमाणे भासत असले तरी त्याची लेखी मात्र त्याने खडे किंवा दगडापेक्षा अधिक मूल्य नसते. बेसिकली मेंटल स्पेक्युलेटर्स मार्केटमध्ये आहेत, आज हजारो मध्ये आहेत. काही लोक एवढे पॉप्युलर आहेत की लोकांना वाटतं अरे स्पिरिचुअल गुरु, मुझे गुरु मिल गए. गुरु क्या बताते हैं, तुम ही भगवान हो, तुम भगवान बन सकते हो, राइट. प्रभुपादांना आज लेक्चर ऐकत होतो, प्रभुपाद म्हटले की जो भी अपने आप को गॉड समझता है वो उसका उल्टा है डॉग. जीओडी गॉड होता है ना, डीओजी डॉग होता है. अपने आप को गॉड समझे तो अपने आप को डॉग समझ के लेना, राइट. अशा प्रकारे केवळ आपल्याला तथाकथित पुस्तकी ज्ञान नको आहे. जेव्हा आपण शरण घेऊन त्या ज्ञानाचा ऑफकोर्स प्रभुपादांची भगवद्गीता आपण स्टडी करतो तेव्हा आपण इट्स नॉट जस्ट पुस्तकी ज्ञान, आपण प्रभुपादांच्या साक्षात्कारासोबत आपण पुढे चाललोय. सो दॅट्स व्हेरी स्पेशल प्रभुपादांची भगवद्गीता. म्हणून प्रभुपादांची भगवद्गीता वाचणे, अध्ययन करणे हे पण एक भक्तीचं फार मोठं एलिमेंट आहे, राईट. आता हे झालं मग इन टर्म्स ऑफ इन टर्म्स ऑफ ऑब्जेक्ट्स. आता ह्याहून कठीण काय माहितीये का तुम्हाला, आपल्याला गरमी किंवा सर्दी किंवा सुख दुःख किंवा मान अपमान हे आपण ऍडजस्ट करू शकतो, किंवा आपण दगड माती सोना चांदी हे पण चला ऍडजस्ट करू शकतो. सबसे डिफिकल्ट होता है लोगों के साथ डील करना. सो दॅट्स टॉक इन द वर्स नंबर 9. मग आता जगातील वेगवेगळे जे लोक आहेत त्यांच्यासोबत समतेने वागणे हे मोठं चॅलेंज आहे. पण हा जो व्यक्ती आहे ज्याने मानसिक समाधान प्राप्त केलेलं आहे तो कसा वागतो बघा. श्लोक नंबर 9 वाचा. कोण वाचेल? मालती नाही माताजी, तुम्ही वाचणार? पुस्तक आहे तुमच्याकडे? आहे, वाचा. हरे कृष्ण. मित्रायुदासीन मध्यस्थे देशबंधुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धी विशिष्यते. मनुष्य जेव्हा प्रामाणिक, हितचिंतक, सुहृद, तटस्थ, मध्यस्थ, द्वेषी, मित्र आणि शत्रू, पुण्यवान आणि पापी या सर्वांकडे समबुद्धीने पाहतो तेव्हा तो अधिक प्रगत किंवा विशेष मानला जातो. यस, दॅट्स मोर डिफिकल्ट. म्हणजे लेवल वाढत चाललेली आहे, राईट. दगड आणि सोनं हे ठीक आहे, पण जेव्हा व्यक्ती तुम्हाला दिसेल, अरे मेरा शत्रु आ गया, इसने मुझे पिछले हफ्ते बहुत गाली दिया था, ठीक है, इसको तो अभी देखूंगा मैं. अरे मुझे इसने 4 गुलाब जामुन एक्स्ट्रा खिलाया था, ये मेरा दोस्त है, अरे बोल आ जाओ इधर बैठो मेरे साथ. आणि हे आपल्याला डेली एन्काउंटर होईल आणि स्पिरिच्युअल लाईफ मध्ये जास्त एन्काउंटर होईल, बिकॉज स्पिरिच्युअल लाईफ मध्ये व्हरायटी भरपूर भेटेल तुम्हाला, राईट. पण हा जो व्यक्ती आहे, सी अगेन सेम प्रिंसिपल, हा असं बघत नहीं कि ये व्यक्ति मेरा ज्यादा सेंस ग्रेटिफिकेशन कर सकता है, ये मुझे सेंस ग्रेटिफिकेशन ज्यादा नहीं दे सकता है, इसलिए ये लेस इंपॉर्टेंट है. ये ना मेरी हर बात मानता है, मेरी हर बात सुनता है, जो मैं बोलता हूँ वही करता है, तो ये बहुत इंपॉर्टेंट है मेरे लिए. नॉट बेस्ड ऑन दैट, बेस्ड ऑन कि वो कितना भगवान से प्रेम करता है और कितना सिंसियर है, उसके आधार पर हमें उसको जज करना चाहिए, राइट. नॉट जज, बट
उसको डील करना चाहिए. आणि म्हणून आता ह्या ज्या लेवल्स आहेत इथे दिलेल्या, कारण दगडाला इमोशन नसतात ना, मनुष्याला इमोशन असतात आणि तो रिॲक्ट करतो, म्हणून त्यांच्यासोबत डील करणं जास्त कठीण आहे. पण हा व्यक्ती कसा करतो, डील करतो व्यवस्थित. म्हणून तुम्हाला इथे दिसेल शब्द हा सर्वंत शब्द आहे. सर्वत, सर्वत म्हणजे स्वभावता, प्रॉपर्टीचा स्वभावताच हितचिंतक, राईट. हार्ट टू हार्ट फ्रेंड म्हणतात त्याला. मित्र म्हणजे ऑफिसवाला फ्रेंड, राईट. हे 3 लेवल्स आहेत वेगळ्या वेगळ्या. सहृत, मित्र आणि उदासीन. उदासीन म्हणजे न्यूट्रल आणि मध्यस्थ म्हणजे मेडिएट करणारा, राईट. आणि शेवटला शत्रू पण दिलाय. पुण्यवान पापी. जसं श्रील प्रभुपाद जेव्हा अमेरिकेला गेले होते तेव्हा प्रभुपादांनी काय बघितलं, आता इन जनरल कसं असतं की आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला बघतो, अरे क्या कपडा पहना है, क्या सूटकेस है, क्या टाई पहना है, वाव बहुत अमीर आदमी दिख रहा है, अच्छा आदमी, अच्छा आदमी. प्रभुपादांनी असं नाही बघितलं. प्रभु म्हणले पुअर सोल इज सफरिंग इन द मटेरियल वर्ल्ड. बिचारा संघर्ष करतोय बहुत. आणि ऍक्च्युली संघर्ष करत असतात ते लोक. बाहेरच्या टायकोटने दिसत नाही, ते ऍक्च्युली संघर्ष करत असतात, पण जस्ट एक्सटर्नल अपिअरन्सने आपण काय करतो, जज करतो. अरे बड़ा सुखी रहेगा व्यक्ती, हाँ वो रास्ते में भिखारी बड़ा दुखी है यार. अरे वो जितना दुखी है भिखारी उतना ही दुखी वो भी है. बट आपको विजन नहीं देखने के लिए, राइट. वो विजन किसको है, आचार्य को है, राइट. आणि त्या विजन मधनं हा जो व्यक्ती इथे आहे, हा योगी आहे, तो काय करू शकतो, बघू शकतो अशा प्रकारे ना. अशा प्रकारे ह्या जेव्हा व्हिजन्स भेटतात आणि ह्या जेव्हा या 3 लेवल्स मध्ये गेले आपले व्हिजन्स. श्लोक नंबर 7, 8, 9, राईट. 7 मध्ये त्याने आपल्या एक्सटर्नल स्टिम्युलाला कसा रिस्पॉन्स करतो दिलेला आहे. 8 मध्ये जगातील वस्तूंशी आणि 9 मध्ये जगातील लोकांशी. तेव्हा व्यक्ती काय होतो, क्वालिफाईड होतो योगा करण्याकरता. म्हणजे विचार करा क्वालिफिकेशन किती हाय आहे. कळलं का तुम्हाला, प्रत्यक्षात दिली पडेल मध्ये. योग करण्याकरता किती हाय स्टँडर्ड आहे बघा. तुम्ही जेव्हा असे उदासीन व्हाल ना, म्हणजे तुम्ही रस्त्यामध्ये बघितलं दगड पडले आणि सोने पडले, अरे दोन्ही पत्थर आहे मेरे लिए. ऍक्च्युली महाराजांचं एक लेक्चर आहे, महाराज त्याच्यामध्ये म्हणतात, फॉर ट्रान्सेंडेंटलिस्ट गोल्ड इज येलो स्टूल. सोनं काय आहे, पिवळी विष्ठा आहे. हे कोण म्हणू शकतं, महाराज म्हणू शकतात, आपण नाही म्हणू शकत, राईट. आपण म्हणारे चलेगा यार, लाव इधर. But this is the vision of a purified soul. आणि as per time, place, circumstance, they can utilize that. त्याचा जिथे वापर करायचा वापर करतील ते. आणि जेव्हा गरज नसेल तेव्हा त्याग पण करू शकतील, राईट. त्याला म्हणतात रिनन्सिएशन. आता प्रभुपाद जेव्हा वर्ल्ड वाईड ट्रॅव्हल करत होते, प्रभुपादांना प्रत्येक ठिकाणी राहायची जागा होती की नाही. आपण जर समजा एखादी सेंटर बनवलं, आपल्याला काय वाटतं, अरे यार मैंने सेंटर बनाया, कम से कम एक तो कमरा दे दो मुझे वहां पे रहने के लिए, है ना. जब भी मैं आऊंगा सेंटर में विजिट करूंगा या जो भी रहेगा, मुझे मिलना चाहिए एक कमरा मेरे लिए रिजर्व है, बिकॉज मैंने इतना डोनेशन लाया, इतना मेहनत किया. नहीं दिया तो लोग हर्ट हो जाते हैं. इतना किया मैंने, मेरे लिए एक रूम भी नहीं. तर ऑफकोर्स आपण जर त्या जागेवरती आहे टेम्पल ट्रस्टीच्या, आपण दिली पाहिजे, दॅट इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी. पण जो व्यक्ती ज्याने समोर, त्यांनी असा विचार केला पाहिजे की मुझे दिया नाही, राईट. पण प्रभुपाद एवढे वर्ल्ड वाईड ट्रॅव्हल करत होते, कंटिन्युअसली ट्रॅव्हल करायचे, कुठे थांबायचे नाही. इज नॉट अटॅच्ड, राईट. जेव्हा गरज आहे तेव्हा थांबायचे, नसेल गरज मूव आहे, राईट. तुम्हाला आज दिसेल, मी लीलामृत वाचत होतो, झांसी. प्रभुपाद झांसीमध्ये होते ना, लीग ऑफ डिव्होटीज त्यांनी बनवलं होतं एवढ्या मेहनतीने. आणि त्यावेळेस प्रभुपादांना लेटर आलं होतं प्रयागराज वरना की आपका बिजनेस लूट गया, आपका पैसा, फैक्ट्री चोरी करके लोग, सब फैक्ट्री से लूटपाट करके लोग भाग गए वहां से. आणि त्यावेळेच्या 1950चे 7,000 रुपये लॉस झाला होता प्रभुपादांना. त्यावेळेचे 7,000 म्हणजे आता किती असतील विचार करा तुम्ही. तेव्हा पैशामध्ये हिशोब चालायचा, 1 पैसा, 2 पैसा, 3 पैसा, 4 पैसा, 5 पैसा. इव्हन आम्ही जेव्हा 1990-92-93 पण 5 पैसे चालायचे. आणि एवढी किंमत नव्हती. आम्ही खेळ खेळायचो लहान मुलांसोबत. 5 पैसे, 10 पैसे, 20 पैसे पण होती किंमत, नाही असं नाही, राईट. प्रभुपादांना लेटर येतं, बिझनेस लूट गया, सब कुछ खत्म हो गया. प्रभुपाद ते जेव्हा लेटर वाचतात तेव्हा प्रभुपाद हसतात. प्रभुपाद म्हणतात, वाव, कृष्ण कितने कृपाशाली आहे. आणि ते भागवत मधला श्लोक आहे, यस्याम अनुगृह्णामि हरिष्ये तद् सुनाय. जेव्हा भगवंत म्हणतात की जब भी मैं किसी के ऊपर ज्यादा प्रेम करता हूं तो मैं उसका सब कुछ छीन लेता हूं, जो उसको मेरे पास आने के लिए रोक रहा है. तर आपल्यासोबत हे होऊ शकतं का, नाही होऊ शकत. हे होऊ शकतं कधी, जेव्हा आपण तयार आहे. भगवंत तुम्हाला उगाच है ना
तुम्ही म्हणाल की यार भक्ति में आ गया तो बहुत प्रॉब्लम हो रहा है यार, समझ में नहीं आता क्या हो रहा है, कृष्ण इतने मेरा टेस्ट कर रहे हैं, करे वो नहीं करेंगे, आपका चिंता मत करो, वो खाली उनके लिए होता है जो ऍक्च्युअली रेडी होते हैं उसके लिए, राईट. आपल्याला थोडे सॅम्पल भेटतील, एवढे मोठे नाही भेटणार. तुमचा मोबाईल हरवेल, काही छोटं मोठं होईल, यू कॅन बाय अनदर मोबाईल. तुमचा फॅमिलीने तुम्हाला सोडून दिलं, यू कॅन बाय अनदर फॅमिली, राईट, ऍट द एज ऑफ 60. आणि प्रभुपाद आनंदामध्ये असतात, एक्स्टसी मध्ये असतात. आणि ऍक्च्युअली ते तुम्ही सेक्शन कधी वाचता, लीलामृत मध्ये वाचा तुम्ही ते. ऍक्च्युअली लीलामृत ऍक्च्युअली वाचलं पाहिजे, तेव्हा तुम्हाला भक्ती वेदांत पर्पोर्ट्सचे अप्रिसिएशन भेटेल की प्रभुपादांनी काय पर्पोर्ट्स कसे लिहिलेत. लीग ऑफ डिवोटी प्रभुपाद एवढी मेहनत करतात, पण लीग ऑफ डिवोटी त्यांना भेटत नाही. तिथे पॉलिटिकल ड्रामा होतो आणि प्रभुपादांना ते सोडून द्यावं लागतं लीग ऑफ डिवोटीज. आणि प्रभुपाद बघतात जाताना शेवटला काय सीन आहे, मतलब ऐसा भारती भवन, त्याच्यावरती भारती भवन एक बिल्डिंग असते, त्याच्यावरती प्रभुपादांनी लिहिलेलं असतं मोठ्या अक्षरामध्ये लीग ऑफ डिवोटीज. आणि प्रभुपादांनी स्वप्न ठेवलेलं असतं की प्रभुपाद जेव्हा त्या बिल्डिंग मध्ये घुसतात तेव्हा बघतात की ओके इसमें 5 रूम आहे. प्रभुपाद तिथे बघतात की यहाँ पे महामंत्र, त्या बिल्डिंग मध्ये महामंत्र लिहिलेला असतो. ऍक्च्युअली त्या महामंत्राला बघूनच प्रभुपाद म्हणतात की ये बिल्डिंग हमारा है अभी. प्रभुपाद म्हणतात की ये बिल्डिंग भगवान ने हमको दिया है, यहाँ से इस्कॉन का पहला सेंटर स्टार्ट होगा. तेव्हा आपको इस्कॉन नसतं. आणि प्रभुपाद म्हणतात की ओके ये रूम यहाँ पे डीटी किचन बनेगा, यहाँ पे डीटी ऑल्टर बनेगा, यहाँ पे ब्रह्मचर्य आश्रम बनेगा, यहाँ पे गेस्ट का बनेगा. सगळं तयार करतात, सगळं चालू होतं, पेपर वर्क सगळं करतात. पण शेवटला ते पॉलिटिक्स करून लोक त्यांना प्रभुपादांना घालवतात बाहेर. आणि प्रभुपाद जेव्हा बाहेर पडतात झांसीमधनं, तेव्हा त्यांना फॅमिलीने रिजेक्ट केलेलं असतं, घरातल्या लोकांनी त्यांना दूर केलेलं असतं, बिझनेस लुटला. आणि प्रभुपाद बघतात की मेरे जीवन में बचा क्या है. गौडी मठ त्यांना सपोर्ट करत नाही, गव्हर्नमेंट सपोर्ट करत नाही. प्रभुपाद बघतात इस बिल्डिंग के ऊपर लिखा हुआ है लीग ऑफ डिवोटीज. प्रभुपाद फक्त बघत बसतात लीग ऑफ डिवोटीज, बोल्ड लेटर मध्ये लिहिलं असतं आणि तिथनं निघून जातात. म्हणजे विचार करा, एक आचार्य, आपल्याला असं वाटतं की अरे प्रभुपाद ने तो क्या इस्कॉन बनाया, मजा है यार, प्रभुपाद अमेरिका गए, पैसा मिला, मंदिर बनाया. ऐसा नहीं है. लीलामृत पढ़ो ठीक से, तब समझ में आएगा कि कितना मेहनत किया प्रभुपाद ने. एक तात्पर्य प्रभुपाद जे आहे ना ते एवढं साक्षात्काराने भरलेलं आहे की तुम्हाला असं म्हणजे ऍक्च्युअली जेव्हा तुम्ही लीलामृत वाचाल ना तेव्हा तुम्हाला रडायला येईल. इनफॅक्ट जर तुम्ही वाचलं समजेल तुम्हाला की किती मेहनत आहे प्रभुपादांची, राईट. सो दॅट्स वाय भक्ती वेदांत पर्पोर्ट्स दे आर फुल्ली एम्पॉवर्ड. प्रभुपादांचे तात्पर्य जे तुम्ही वाचलेत ना, नुसते तात्पर्य वाचून आपल्याला एक शक्ती प्राप्त होते, कारण त्याच्यामध्ये एवढी एनर्जी आहे, राईट. म्हणून पुस्तक वाचत राहिलं पाहिजे आपल्याला. जस्ट भक्तिशास्त्री म्हणून नाही, पण ऍज अ प्रभुपादांची कृपा त्याच्यामध्ये विशेष आहे. सो लाईक दॅट. मग आता अशी जेव्हा प्रिलिमिनरी कंडिशन पूर्ण होते श्लोक नंबर 7, 8, 9 मध्ये योग करण्याकरता, तो मेंटली स्टेबल झाला, मग आता असा हा व्यक्ती नेक्स्ट स्टेजला पोहोचू शकतो, राईट. मग नंतर हा प्रभुपाद नंतर नेक्स्ट स्टेजेस येतील. आता याच्यामध्ये ऍक्च्युअली तुम्हाला पाहायचं लिहून घ्या, तुम्हाला ब्रेकअप दिला नाही वाटतं आय थिंक. आता 1 ते 9 हा एक सेक्शन आहे. त्यानंतर श्लोक नंबर 10 ते 32 हा दुसरा सेक्शन आहे. श्लोक नंबर 10 ऍक्च्युअली 10 ते 32 10 ते 32 10 ते 32 मध्ये पूर्ण प्रक्रिया दिलेली आहे अष्टांग योगाची. लांब सेक्शन आहे, राईट. तर ह्याच्यामध्ये सब डिव्हिजन पडतील, तुम्हाला वाटलं असतं लिहून घ्या एक सब सेक्शन मध्ये. 1 ते 9 प्रारंभिक अवस्था आहे याची अष्टांग योगाची, आणि 10 ते 32 पुढची अवस्था प्रोग्रेसिव्ह स्टेज. त्याच्यामध्ये ब्रेकअप पडतो पुन्हा. श्लोक नंबर 10 ते 15, 16 ते 23 आणि 24 ते 32 हे 3 सेक्शन आहेत. व्हेरी ब्युटिफुल सेक्शन्स. 10 ते 15, 16 ते 23 आणि 24 ते 32. 10 ते 15 मध्ये ब्रह्म साक्षात्कार याची माहिती दिलेली आहे की ह्या योगाला ब्रह्म साक्षात्कार कसा प्राप्त होतो. 16 ते 23 मध्ये परमात्मा साक्षात्कार कसा प्राप्त होतो दिलेला आहे, आणि 24 ते 32 मध्ये भगवान साक्षात्कार कसा होतो हे दिलेला आहे. म्हणजे बेसिकली तुम्ही PhD करून जाल ह्याच्यामध्ये. अध्यात्माचा जो अंत आहे भगवत साक्षात्कार तुम्हाला इथे प्राप्त होईल, राईट. मग त्यानंतर अर्जुन नंतर सेक्शन आपण घेऊ. नंतर अर्जुन म्हणाल अरे इतना जबरदस्त प्रक्रिया है लेकिन अभी भी मेरा माइंड सेटल नहीं हुआ है. ऑफकोर्स नंतर भगवंत चालू करतील पुन्हा. अर्जुन म्हणाल रंचलई मना कृष्ण प्रमाति बलवंतरम अँड सो फोर्थ. ऑफकोर्स आपण क्लास एंड नाही केलेला आहे, क्लास आपला 9 वाजेपर्यंत चालणार आहे. हरे कृष्ण, बरोबर आहे ना. आज शुक्रवार आहे, राईट. आतापर्यंत कुणाला काही प्रश्न आहेत का? 1 मिनिटाचा ब्रेक.
मान स्ट्रेच करून घ्या. 16 ते 23 काय सांगितलं? 16 ब्रह्म साक्षात्कार नंतर परमात्मा साक्षात्कार आणि 24 ते 32 भगवान साक्षात्कार. मराठीमध्ये अजून लिलामरी झालं नाही, कोणीतरी ट्रान्सलेट करायला पाहिजे आपल्यापैकी, आहे ना? कोण करेल ट्रान्सलेट? मराठी पाहिजे त्याला स्वच्छ, मुंबईवाली मराठी नाही. ओके, ब्रेक पूर्ण झाला. मराठीत आहे ना लीलामृत? मराठीत आहे ना? मराठीमध्ये पूर्ण नाहीये, फक्त कंडेन्स व्हर्जन आहे, समरी वाला. हिंदीमध्ये पूर्ण आहे, इंग्लिश मध्ये पूर्ण आहे. ओके, लाईक दॅट. आता त्यानंतर श्लोक नंबर 10 पासून मग नेक्स्ट प्रोसेस चालू होईल. ओके, हरे कृष्ण 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 हरे हरे, कृष्ण कृष्ण हरे हरे हरे, राम हरे राम. राम हरे राम, राम राम हरे हरे. ओके, हरे कृष्ण प्रभूजी. प्रभुपाद लीलामृत प्रभूजी हिंदीमध्ये पण पूर्ण आहे. पूर्ण आहे ना हिंदीमध्ये? हा, मी प्रभूजी दोन्ही पण भाग वाचले. आता तुम्हाला मराठी ट्रान्सलेट करायला लागेल. दोन्ही पूर्ण केल्यानंतर मराठी पाहिजे आपल्याला, मराठी माणसाला, राईट? हरे कृष्ण. येस, हरे कृष्ण. ओके, त्यानंतर मग 10वा श्लोक वाचा. मधुर ब्रज माताजी तुम्हीच वाचा श्लोक नंबर 10. आहे पुस्तक तुमच्याकडे? प्रभूजी मी कुकिंग करते. ओके ओके, ठीक आहे. श्री चंपकलता माताजी वाचा. योगी युजित सतत आत्मानं रहसी स्थित एकाकी यत चित्तात्मा निराशीर परिग्रह. योगी व्यक्तीने नेहमी आपले शरीर, मन आणि आत्मा भगवंतांच्या ठायी युक्त केले पाहिजे. त्याने एकांत स्थळी एकटे राहावे आणि काळजीपूर्वक मनाला सतत संयमित केले पाहिजे. त्याने आकांक्षा आणि संग्रहांच्या किंवा स्वामित्वाच्या भावनेपासून मुक्त असले पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता कठीण चालू होईल प्रक्रिया, ठीक है ना? पहले क्या होता, ठीक है, सिंपल है ना? हो सकता है माइंड को आप थोड़ा सा रेगुलेट भी कर लेंगे, बट अभी क्या कह रहे हैं की ऑफकोर्स इथे ओव्हरऑल दिलेलं आहे आणि त्याचा समरी दिलेली आहे की त्याने आपलं काय केलं पाहिजे, शरीर, मन आणि आत्मा भगवंताच्या ठायी युक्त केलं पाहिजे. सी, आता तुम्हाला ते दिसेल युक्त हा शब्द आलेला आहे. युक्त, या युक्त शब्दाने फार मोठं इंडिकेशन दिले गेलेलं आहे. काय इंडिकेशन आपण ते बघू आणि त्यानंतर तुम्ही इथे जा. जेव्हा तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात, श्रीकृष्णाचा साक्षात्कार ब्रह्म, परमात्मा आणि पुरुषोत्तम श्री भगवान या 3 विविध रूपांमध्ये होतो. थोडक्यात कृष्ण भावना म्हणजे दिव्य प्रेममयी भगवत सेवेमध्ये युक्त होणे होय. जे निर्विशेष ब्रह्म किंवा अंतर्यामी परमात्मा रूपावर आसक्त होतात ते सुद्धा अंशतः कृष्ण भावना भावित असतात. कारण निर्विशेष ब्रह्म म्हणजे श्रीकृष्णांचे आध्यात्मिक किरण आहेत आणि परमात्मा हे श्रीकृष्णांचे सर्वव्यापी आंशिक विस्तारित रूप आहे. राईट? लाईक प्रभुपाद इलॅबोरेट करतात की भक्ती योगी इज द हायेस्ट योगी, सर्वात श्रेष्ठ आहे तो. राईट? मग आता तुम्ही इथे जाल. आता इथे जेव्हा प्रभुपाद म्हणतात की प्रभुपाद म्हणतात भगवंतावरती मन स्थिर केलं पाहिजे आणि जो अष्टांग योगी आहे त्याच्याकरता काय आहे, ऑन द प्रिन्सिपल ऑफ डिटॅचमेंट. राईट? पण हा जो व्यक्ती आहे, आता ह्याला कळलं पाहिजे हळूहळू कि ओके, इस जगत से तो मैं मुक्त हो गया हूं, लेकिन मुक्त होने के बाद अभी मेरा आतापर्यंत हाच फोकस करत होता, मैं मुक्त हो रहा हूं, मैं मुक्त हो रहा हूं, मैं मुक्त हो रहा हूं, मुझे चीजों से अटैचमेंट नहीं है, नहीं थी, नहीं, ये नहीं. लेकिन अभी आगे कुछ तो देखना पड़ेगा ना. ऑब्जेक्ट कुछ चाहिए ना मेडिटेशन के लिए, फोकस के लिए कुछ तो चीज चाहिए. राइट? सो दैट इथे भगवंत इंडिकेट करतात इवेंचुअली कि वो ऑब्जेक्ट क्या है, भगवान है. तो अभी अष्टांग योगी के लिए यहाँ पे ब्रह्म है इस फेज में. कारण श्लोक नंबर 10 ते 15 तुम्हाला काय दाखवत आहेत, ब्रह्म साक्षात्कार दाखवतात. राईट? पण आता तुम्हाला इथे दिसेल या तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात तात्पर्यामध्ये बघा, तुम्ही सेकंड पॅराग्राफला जावा.
सदैव श्रीकृष्णांचे स्मरण केले पाहिजे आणि क्षणभरी त्यांचे विस्मरण होऊ देऊ नये. भगवंतांवरील मनाच्या एकाग्रतेला समाधी असे म्हणतात. मनाची एकाग्रता साधण्यासाठी मनुष्याने नेहमी एकांतवासात राहिले पाहिजे आणि बाह्य विषयांपासून होणारा अपव्यय टाळला पाहिजे. मग आता तुम्ही विचार करा, मुंबईमध्ये तुम्हाला कुठे एकांतवास भेटणार आहे आणि मुंबईमध्ये तुम्हाला कुठे बाह्य वस्तूंपासून दूर राहता येईल? वेन यू आर सराउंडेड बाय सो मेनी म्हणजे नुसतं तुम्ही बाहेर निघालात आणि बसमधनं किंवा रिक्षामधनं थोडी जर नजर बाहेर टाकली, हे आम्ही कधी बोलायचो, आजपासून 10 वर्षापूर्वी बोलायचो की बिल बोर्ड्स, होर्डिंग, बिलिंग्स, उसमें नजर जाएगा तो अरे डिस्ट्रैक्ट हो जाता है. अभी क्या करोगे जी, अभी आप खाली एक फोन आएगा आपका और फोन के लिए कॉल रिसीव करने के लिए फोन हाथ में उठाओ, है ना, और जैसे उठाया, अच्छा फोन हो गया पूरा, तुरंत दूसरा एक नोटिफिकेशन आता है, कोई ऍड आता है. ट्रू कॉलर मध्ये मगाशी ना संध्याकाळी 4 वाजता 5 वाजता कॉल आला अननोन नंबरचा. मग मी तेव्हा ते ऍड आली, लगेच ऍड आली. मी त्यावर कोणसा ऍड आहे, 2-3 मिनिटं निकळले की अरे टाइमपास आहे, टाइम जा रहा है बहुत. मग आजच्या युगामध्ये तुम्हाला कसं, आणि हे तर काय आहे की जे लोक फॉलो करतात त्यांना पण प्रॉब्लेम आहे. म्हणून तुम्हाला मी काल सांगितलं होतं, काल नाही बुधवारी, 4 आणि 4 असे 8 पार्ट असतात अष्टांग योगाचे, राईट. यम, नियम, आसन, प्राणायाम या प्रिलिमिनरी स्टेजेस आहेत. प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी आहे नेक्स्ट स्टेजेस, राईट. त्याचे पण सेक्शन लिहून दिलेलं ऍक्च्युली पतंजली मुनीने. यम मध्ये असतं अहिंसा. अहिंसा म्हणजे नॉन व्हायलन्स. तुम्हाला पाहिजे लिहून घ्या. यम मध्ये असतं अहिंसा, सत्य, अस्तेय. अस्तेय म्हणजे चोरी करू नये. योग्याने चोरी करू नये. अहिंसा, सत्य, अस्तेय आणि ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह, जे या श्लोकात दिलेले आहे. अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे बेसिकली नॉन पॉझिटिव्हनेस. अहिंसा, सत्य, अस्तेय. अस्तेय म्हणजे बेसिकली चोरी करू नये. ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या 4 गोष्टी आहेत डोंट मध्ये. यम ये नाही करणार आपको, राईट. त्यातला एक आयटम इथे आलेला आहे अपरिग्रह, आपल्याला निराशीर अपरिग्रह, राईट. आणि नियम मध्ये काय काय असतो? नियम मध्ये असतात शौच म्हणजे स्वच्छता, संतोष, तप, ईश्वर प्रणिधान आणि स्वाध्याय. लिहून घ्या. यातला एक आयटम फार महत्वाचा आयटम आपल्याला येणार आहे पुढे. शौच, संतोष, तप, ईश्वर प्रणिधान आणि स्वाध्याय हे असतात यम आणि नियम. ठीक आहे, झालं लिहून सगळ्यांचं? मग आता जे सांगतो परत सांगतो. यम मध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. आणि नियम मध्ये म्हणजे जे आपल्याला करायचंय शौच, संतोष, तप, ईश्वर प्रणिधान आणि स्वाध्याय, राईट. मग आता होतं काय, आजचा जो तथाकथित योगा वर्ग आहे, जे बाहेर लोक योगा करतात ते यम, नवीन सांगा प्रभूजी. शौच, संतोष, तप, ईश्वर प्रणिधान आणि स्वाध्याय. ठीक आहे. शौच म्हणजे स्वच्छता, संतोष म्हणजे समाधान, तप म्हणजे तपस्या, ईश्वर प्रणिधान म्हणजे बेसिकली ईश्वरावरती ध्यान करणे आणि स्वाध्याय करणे. मग आजचा जो तथाकथित योगा वर्ग आहे कलियुगामधला, हे लोक यम नियम पालन करत डायरेक्ट यम नियम नंतर काय असतं आसन प्राणायाम, बरोबर. यम नियम करतच नाही, डायरेक्ट आसन प्राणायाम. अरे हम लोग योगी है, हम लोग योगा करते हैं. क्या योगी है आप लोग? पहले यम नियम करते हैं क्या आप लोग? म्हणून काय झालंय की यम नियम आसन प्राणायाम म्हणजे काय, त्यांनी बेसिकली आसन प्राणायाम इज अ टेक्निकल थिंग. म्हणजे तुम्ही जर अशी बॉडी केली तर बॉडी स्ट्रेच होणार आहे आणि चांगली होणार आहे बॉडी. मग हे जे योगा क्लब आहे त्यांचा उद्देश काय असतो, जास्तीत जास्त भोग करायचा जगामध्ये, बॉडी फिट करणे का और फिर भोग करणे का. योगा क्लब बिकम्स भोगा क्लब. मग तुम्ही योगाचा उद्देश विसरून गेला, तुम्हाला कळलंच नाही की योगाचा उद्देश काय आहे. योगाचा उद्देश काय आहे, भगवंताशी संपर्क साधणे, राईट. पण आता लोक काय करतायत, म्हणजे एवढं परवर्टेड व्हर्जन आहे त्याचं हे, योग करके मैं बॉडी फिट करूंगा और फिर ज्यादा से ज्यादा भोग करूंगा संसार का, बॉडी फिट रखूंगा और ज्यादा ज्यादा एंजॉय करूंगा, राईट. मतलब ऑफकोर्स वेस्टर्न वर्ल्ड मध्ये पॉप्युलरिटी आहे ना योगाची. स्टॅटिस्टिक्स प्रमाणे 6 मधला एक व्यक्ती योगा करतो
आउट ऑफ 6 people 1 person इज डुईंग योगा. काहीतरी आहे, पण गुरु शिष्य परंपरेमध्ये जर ज्ञान घेतलं नाही तर असं होतं प्रॉब्लेम. तुमची बॉडी फिट होईल पण आत्मा नरकात जाईल. राईट. म्हणून इथे स्पेशली इथे भगवंत भगवंत सांगतात, त्याने एकांत स्थळी राहावे, काळजीपूर्वक मनाला सतत संयमित केले पाहिजे आणि आकांक्षा आणि संग्रहांच्या किंवा स्वामित्वाच्या भावनेपासून मुक्त झाले पाहिजे. राईट. म्हणून प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात की त्याने आपला वेळ बाह्य विषयांपासून वेळ टाळला पाहिजे, ज्याच्यामध्ये टाइम बर्बाद होईल. आणि साक्षात्कारास बाधक असणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीचा त्याने त्याग केला पाहिजे. परिपूर्ण निश्चयाने युक्त होऊन त्याने स्वामित्वाच्या भावनेत गुंतवणाऱ्या अनावश्यक भौतिक वस्तूंच्या प्राप्तीसाठी अतिप्रयास करू नये. राईट. आणि ऑफकोर्स प्रभुपाद आपल्याला त्याचा पॅरलल देतात. पॅरलल कृष्ण भावनेमध्ये काय होतं, लास्ट पॅरेग्राफ, लास्ट सॉरी म्हणजे त्या पेज नंबर 230 वरती त्या अनासक्त विषयांच्या श्लोकाच्या वरती. कारण कृष्ण भावना, प्रत्यक्ष कृष्ण भावना म्हणजे आत्मसंयम होय आणि यामुळे स्वामित्वाच्या भावनेला मुळेच वावरत नाही. म्हणून भक्ती इज द हायेस्ट अँड सुपिरियर प्रोसेस. जे अष्टांग योगी करतात ना प्रिलिमिनरी स्टेजला किंवा ऍडव्हान्स स्टेजला, ते भक्तीमध्ये एक छोटा नवसाधक पण करतो. उसको पहले दिन बताया जाता है कि संसार के मालिक कौन है, कृष्ण है. आणि ह्याला शिकावं लागतं, मैं मालिक नहीं हूँ. अच्छा फिर मालिक कौन है, पता नहीं कौन है. फिर इव्हेंच्युअली तो शायद मेरा भी हो सकता है. राइट. पण भक्तीमध्ये आपल्याला पहिल्या दिवशी शिकवलं जातं की सब संसार के मालिक कौन है, श्री कृष्ण है. राईट. सो लाईक दॅट. म्हणून हे इथे दिलेलं आहे. आसन त्याने काय करावं, सॉरी अशा प्रकारे आसन प्राणायाम स्थित केल्यावरती त्यांनी स्वतःला सिच्युएट करावं. ऑफकोर्स लास्ट तारखेला तुम्ही वाचा, नंतर त्यात प्रबोधन दिलेलं आहे की वैयक्तिक स्वामित्वाच्या भावनेपासून तो कसा मुक्त असतो. कारण सगळ्या गोष्टी तो भगवंतांच्या कृपेखाली, भगवंतांच्या अधिष्ठेखाली मांडतो. राईट. मग आता एवढा जेव्हा तो सेट होतो, मग त्यानंतर त्याची 11 आणि 12 श्लोकामध्ये त्याने कसं आपल्याला आसन बनवलं पाहिजे, कशा प्रकारे त्यांनी स्वतःला सिच्युएट केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, दिलेलं आहे. वाचा श्लोक नंबर 11-12. सेवा कोण लिहिला माताजी, वाचा श्लोक नंबर 11-12. दंडोत प्रणाम प्रभुजी. उद्देश प्रतिष्ठाप्य स्थिर मासनमात्मनः नात्युच्युतं नाति नीचं कैलायेन कुशोत्तरम् तत्रैकाग्रं मनः कृत्वा यत चित्तेन्द्रिय क्रियः उपविशासने युज्यात् योगम आत्मविशुद्धये. योगाभ्यासासाठी मनुष्याने एकांत स्थळी जाऊन भूमीवर कुशासन अंतरावे आणि ते मृगचर्म व मृदू वस्त्राने आच्छादित करावे. आसन उंचावरी असू नये किंवा अत्यंत खालीही असू नये. तसेच आसन पवित्र स्थळी असावे. त्यानंतर योगी व्यक्तीने आसनावर दृढतापूर्वक बसावे आणि मन, इंद्रिय, क्रिया यांचे संयमन करून आणि मनाला एकाग्र करून हृदय शुद्ध करण्यासाठी योगाभ्यास करावा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. चॅन्टिंग करण्याकरता एवढी तयारी करायला लागते. राईट. तर तुम्हाला असं म्हटलं तर तुमची चॅन्टिंग स्टार्ट होणार नाही या जन्मामध्ये. राईट. म्हणून योगा अभ्यास जो आहे, अष्टांग योगा, हा टोटली इम्प्रॅक्टिकल आहे कलियुगा करता. राईट. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा उद्देश काय आहे, आत्मविशुद्ध आहे, प्युरिफिकेशन ऑफ द हार्ट, प्युरिफिकेशन ऑफ द सोल. राईट. ह्या सगळ्या जे स्टेजेस करतात ना हे लोक, स्पेशली जेव्हा तुम्ही ह्या स्टेजला येऊन तुम्ही लोक काय ना सगळं करतात, पण त्यांना कळत नाही की उद्देश काय आहे. आता यम नियम आणि आसन प्राणायाम कोणी म्हणाल की अरे अगर आत्मशुद्धि करना है तो फिर ये यम नियम की क्या जरूरत है, जरूरत है. अच्छा आसन प्राणायाम की क्या जरूरत है, उससे भगवान थोड़ी शुद्ध, भगवान की थोड़ी भक्ति होती है. आसन प्राणायाम तो मैकेनिकल नहीं. ऍक्च्युली आसन नियमचं टेक्निकल ऍस्पेक्ट असं आहे की वनामध्ये योगी एकटा असतो. जेव्हा तो व्यवस्थित आपला आसन बनवेल आणि प्राणायाम करेल तेव्हा तो निरोगी राहतो. जेव्हा व्यक्ती निरोगी राहील तेव्हा तो स्वाध्याय करू शकेल ना पुढचा. जर आपली बॉडी सिक असेल, आजारी असेल, तर आपण कसं ध्यान देणार भगवंतांवरती. राईट. हे सगळे त्याचे टेक्निकल ऍस्पेक्ट्स आहेत. पण मोर दॅन दॅट प्युरिफिकेशन. आणि इथे दिलेलं आहे की त्याचं आसन जास्त उंच पण नको असायला पाहिजे. उंच असेल तर काय होईल, आसन उंच असेल तर तो सगळं दृश्य बघेल जगातला. म्हणजे समजा टेकडीवरती बसलाय, टेकडीवरती बसून ध्यान कधी होतं का, तुम्ही कधी गेलं चॅन्टिंग करायला टेकडीवरती, टेकडी सगळे एक तर झोप लावून खाली पडून जाल.
हा बोला. तुकाराम महाराज करू शकतात, आपण नाही करू शकत. तू म्हणाला अरे एकांतवास. तुकाराम महाराज ऐकलं जिथे भंडारा डोंगरावरती करायचे ना, ते एवढं छान निसर्गरम्य वातावरण होतं ना, आपण गेलो तर फक्त ते जंगल बघत बसू. अरे वा, क्या मधुमक्खी का छत्ता आहे, फूल आहे, पेड़ आहे, झरना जा रहा है. त्यावेळेच निसर्ग आहे तो 16व्या शतकातला. असं काय भेटणार नाही. ते जास्त उंच असेल तर तुम्ही मग पूर्ण दृश्य बघत बसाल. जास्त खाली असेल तर तुम्हाला कळणार नाही की समोरून कोणी शत्रू येतोय, म्हणजे एखादा वन्य प्राणी येतोय का अटॅक करायला. बेसिकली योगी वनामध्ये आहे ना. ते जास्त आतमध्ये गेला तर त्याला दिसणार नाही. एखादा प्राणी अटॅक करायला आला तर जास्त वरती असेल तर संपूर्ण दृश्य बघेल. म्हणून ना ज्यादा उंचा ना ज्यादा नीचा, राईट. उंच पण नसायला पाहिजे आणि जास्त खोल पण नसायला नको, राईट. लाईक दॅट. आणि ऑफकोर्स त्यानंतर भगवंत म्हणतात, अशा व्यक्तीने योगीने काय करावं, आसनावरती दृढतापूर्वक बसावे आणि मन इंद्रिय क्रिया यांचे संयमन करून मनाला एकाग्र करून हृदय शुद्ध करण्याकरता अभ्यास करावा. आणि प्रभुपादांचं तात्पर्य एवढं सुंदर आहे. प्रभुपाद लिहितात, पवित्र स्थान योगाकरता आणि आपल्याकरता काय आहे, पवित्र स्थान म्हणजे तीर्थस्थळ आहे. भारतामध्ये योगीजन किंवा भगवत भक्त स्वगृहांचा त्याग करतात आणि प्रयाग, मथुरा, वृंदावन, ऋषिकेश आणि हरिद्वार सारख्या पवित्र स्थळी वास करतात. अशा ठिकाणी यमुना, गंगा आदी पवित्र नद्या वाहत असल्याने त्या ठिकाणी ते एकांतवासात योगाभ्यास करतात. आता पण प्रभुपाद आपल्या तात्पर्यावरती येतात, टू द पॉइंट. परंतु पाश्चात्य लोकांना विशेष करून नेहमी शक्य होत नाही. मोठ्या मोठ्या शहरांतील तथाकथित योगा संस्था या भौतिक लाभ प्राप्ती करण्यामध्ये यशस्वी होत असतील, पण वास्तविक योगाभ्यासासाठी त्या मुळीच योग्य नाहीत. आत्मसंयमी नाही, जो आत्मसंयमी नाही आणि ज्याचे मन निश्चल नाही तो ध्यान करू शकत नाही. आता आपल्यामध्ये कोण आत्मसंयमी आहे, कोण निश्चल मनाचा आहे, राईट. क्षणाक्षणाला आपलं मन विवरत असतं. आता निश्चल होत आहे की अरे क्लास कब खत्म हो गया. प्रसाद काय असणार आहे. आपल्या एक छोट्या छोट्या फॅक्टरने आपलं माइंड डिस्टर्ब होत असतं. कल का सब्जी क्या है, प्लानिंग करके रखा है ना, उसी से डिसाइड हो गया होगा कल का जपा कैसे होगा. अगर मेरा फेवरेट सब्जी है तो अभी से जपा अच्छा स्टार्ट होना चालू हो जाता है. और अगर सब्जी मेरा पसंदीदा नहीं है तो अभी से जपा बेकार होना चालू हो गया. ऑलरेडी माइंड में फिक्स हो चुका है की कल का जपा. किचन मध्ये आम्ही कधी कधी ब्रह्मचारी आमच्या सकाळी येतात, किचन मध्ये बघून जातात पहिले चॅन्टिंगच्या अगोदर, आज काय आहे प्रसाद में. बेस्ड ऑन दॅट त्यांचा मूड सेट होतो. मग समजून घ्यायचं, आज अगर ये सब्जी ठीक नहीं है, उसके पसंद है तो उसके पास अगर जाना है तो थोड़ा प्रेम से जाओ, कैसे बात करना है ठीक से सोच लो, काम नहीं होगा आज. आणि जर फिस्ट वगैरे असेल, अरे आ जाओ क्या चाहिए बोलो. बेसिकली सांगण्याचा अर्थ असा आहे की कलियुगामध्ये आपण एवढे अफेक्टेड आहोत की आपल्याला हे शक्य नाहीये, राईट. म्हणून प्रभुपादांनी सांगितलेलं आहे कलियुगामध्ये वर्तमान लोक हे अल्पायुष्य सांगण्यात आलेले आहेत, राईट. विविध चिंतांनी मंद आणि विविध चिंतांनी विचलित असल्यामुळे आध्यात्मिक साक्षात्काराचे उत्तम साधन म्हणजे हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, राइट. आप कभी भी कहीं भी कैसे भी भगवान का नाम स्मरण कर सकते हो, राइट. त्याला काय रूल नाहीये. मग आता अष्टांग योग इतका कठीण मार्ग आहे म्हणून लक्षात ठेवा. आता हे लोक जे तथाकथित शहरामध्ये राहून योग करतात हे यम नियम पालन करत नाही, राइट. मग कोणी म्हणेल की यार फिर आसन प्राणायाम का कैसा रिजल्ट मिलता है इनको. आसन प्राणायाम से रिजल्ट मिल जाता है इनको, बॉडी फिट होता है, मिलेगा क्योंकि टेक्निकल एस्पेक्ट है वो, है ना. आसन प्राणायाम क्या है, बेसिकली बॉडी कैसे बेंड करने का, कैसे सांस लेने का, टेक्निकल है वो. जो सीख गया उसको मिलेगा उसका रिजल्ट, बट उसको भगवान का भक्ती नहीं प्राप्त होगा जो योगा का उद्देश है. आणि म्हणून ह्या लोकांना कसं आहे, जसं से फॉर एक्झाम्पल चॅन्टिंग मध्ये आपण जर फक्त चॅन्टिंग करत असेल पण आपण जर 4 नियम पालन करत असेल तर आपल्याला साक्षात्कार फार उशिराने प्राप्त होईल, वेळ लागेल साक्षात्कार प्राप्त होण्याकरता. तर ऑफकोर्स चॅन्टिंग विल इव्हेंच्युअली प्युरिफाय आवर टेंडेन्सीज, पण बेस्ट इज साइमल्टेनियसली प्रयास करा. चैंटिंग भी अच्छा होगा, 4 नियम भी पालन होंगे, भक्तों का अपराध भी नहीं होगा. इस तरह से यू कैन प्रोग्रेस फास्ट. आधा आधा फॉलो करोगे टाइम लगेगा, राइट. और योगा के केस में तो होगा ही नहीं, उनको कोई रिजल्ट ही नहीं मिलेगा, राइट. और म्हणून कसं असतं की आजचे तथाकथित जे योगी आहेत किंवा मॉडर्न शहरामध्ये कसं असतं
लोक ह्या दोन गोष्टींना कन्फ्युज करतात, मेंटल आणि स्पिरिच्युअल. लोक विचार करतात की मेंटली पीसफुल आहे मतलब मैं स्पिरिच्युअल आहे, असंच आहे ना. इव्हन आजकाल ते एवढं डायल्यूट झालेलं आहे की बरेच आपलं इव्हन सनातन धर्मामध्ये सुद्धा जे प्रचार करतात लोक, प्रचारक आहेत, ते पण ह्या स्तरावरती येतात की घर सुखी होना चाहिए, घर में सारे संबंध अच्छे होने चाहिए. तुम्ही बघा बऱ्याच कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये हे सांगितलं जातं, सासूबाईंचं चांगलं जुळलं पाहिजे. भगवंतांचं गुणगान कमी होतं आणि सांसारिक गोष्टींची चर्चा जास्त होते. आणि मग नको ते जोक्स, नको ते इकडे तिकडूनचे पॉलिटिकल टोमणे टिप्पण्या, आणि याला अध्यात्माचा रंग दिला जातो. अशा प्रकारे कोणी डेडिकेटेड होऊ शकत नाही, कोणी अध्यात्माला पूर्णपणे समर्पित होऊ शकत नाही. राईट. मग आता तुम्ही जर बघितलात से फॉर एक्झाम्पल, एक सुंदर त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. असं आहे की लोक कसं विचार करतात की आय एम सो पीसफुल, मतलब मैं स्पिरिचुअल हूँ. लोग म्हणतात अरे मैं मेरे फ्रेंड का बंगला है, कहाँ पे है, लोनावाड़ा में बंगला है मेरे फ्रेंड का, इतना पीसफुल है, वाओ. उस बंगले के पीछे इतनी हवा आती है, वहां पे गार्डन है, झरना है, मैं वहां शांति से बैठता हूँ और शांति से बैठ के चिकन खाता हूँ. ये स्पिरिच्युअल आहे. म्हणजे यांच्याकरता स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय, पीसफुल, पण खातोय काय, चिकन. उनको लगता है मैं पीसफुल हूँ, मैं स्पिरिचुअल हूँ. इस तरह से आप स्पिरिचुअल नहीं बन सकते, पीसफुल नहीं बन सकते. राइट. दॅट्स नॉट पॉसिबल. म्हणून प्रभुपाद इथे एकदम आपल्याला सटीक त्याची व्याख्या देतात कि कलयुग में संभव नहीं है. आप योगा करके थोड़ा सा आपका माइंड ठीक हो गया या स्टेबल हो गया, आप ये मत समझो कि आप स्पिरिचुअल बन गए हैं. आप अभी भी माया के एकदम अच्छे ग्रिप में हैं. थोड़ा सा चांस मिलेगा माया को, पूरा आपको खत्म कर देगी. राइट. डोंट थिंक दैट यू आर स्पिरिचुअल लाइक दैट. अशा प्रकारे अष्टांग योगा इज नॉट प्रॅक्टिकल. इव्हन अष्टांग योगामध्ये घर सोडून कोण जाणार आहे? आपल्यापैकी कोण घर सोडून जाईल अष्टांग योगाची नेक्स्ट फेज करायला? पण आज आपण घरामध्ये राहून भक्ती करतोय ना. प्रभुपादांचं महाराजांचं मी लेक्चर ऐकत होतो सकाळी. महाराज म्हणत होते की हिमालय में बड़े बड़े योगी तपस्या करते हैं, अष्टांग योगी कई महीनों तो कुछ खाते नहीं पीते नहीं. वो लोग जितना प्रगति करते हैं भक्ति में, उससे ज्यादा प्रगति एक घर में रहने वाली गृहिणी भगवत नाम जप करके करती है. राइट. कारण तिला तो अंतिम टप्पा त्यांनी गाठलेला आहे. जे अष्टांग योगी बऱ्याच तपस्यानंतर गाठतात, अरे भगवान अभी प्रेम करना है क्या भगवान से, पूरा जिंदगी बिता दी है मैंने तप करने में. लेकिन हमको प्रभुपाद की कृपा से अभी इंस्टेंटली मालूम पड़ गया है कि उसको फोकस करना है, उसको ध्यान करना है. राइट. म्हणून अष्टांग योग इज नॉट प्रॅक्टिकल, पण भक्ती योग इज व्हेरी प्रॅक्टिकल. राइट. असं प्रभुपाद ते कन्क्लूड करतात लाईक दॅट. त्यानंतर नेक्स्ट फेज आहे तुमच्याकडे अजून थोडी शक्ती, 10 मिनिटं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आहे शक्ती आहे, भरपूर आहे. अजून एक आपण श्लोक घेऊया. मग आता नेक्स्ट स्टेज पुढे काय करणार? मग 13-14 मध्ये वाचा. परम करुणा माताजी वाचा श्लोक नंबर 13 आणि 14. एक श्लोक तुम्ही वाचा, एक श्लोक प्रभूजी वाचतील. ठीक. माईक अनम्यूट करा, माईक अनम्यूट करा. माईक ऑन. टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर काय हरकत नाही, पुढचा श्लोक तुम्ही वाचा, मी सांगतो वाचायला. ठीक आहे. अवलोकयम् प्रशांत आत्मा विगताभि ब्रह्मचारित प्रतिष्ठितः मन संयम मता चित्ता युक्त असित मतप्रह. मनुष्याने आपले शरीर, मान आणि मस्तक उभ्या सरळ रेषेत करावे आणि नासिकाग्राकडे स्थिर दृष्टीने पाहावे. याप्रमाणे अविचलित आणि संयमित मनाने भयरहित होऊन काम जीवनापासून पूर्णपणे मुक्त होऊन त्याने हृदयात माझे ध्यान करावे आणि मला जीवनाचे परम लक्ष्य करावे. हरे कृष्ण. येस. मग अशा प्रकारे मनुष्याने काय केलं पाहिजे? आपलं शरीर, मान आणि मस्तक स्ट्रेट लाईन ठेवायची. ठीक आहे. स्ट्रेट लाईन चुकली तर तुमचा योगा अभ्यास चुकेल.
तर तुम्हाला सांगितलं चॅन्टिंग करताना स्ट्रेट राहायचं, ताठ मान, हलायचं नाही. अर्धे लोक काय 90% लोक आउट होऊन जातील योगा अभ्यास मधनं, राईट. पण ही कंडिशन आहे. त्याने मग काय करावं, नासिकाग्राकडे स्थिर दृष्टी पाहावी, नासिकाग्र, राईट. याप्रमाणे अवैचलित आणि संयमित मनाने भयरहित होऊन त्याने हृदयामध्ये असणाऱ्या परमात्म्याकडे काय करावं, ध्यान करावं आणि त्याला आपल्या जीवनाचं लक्ष बनवावं. ऑफकोर्स प्रभुपादांनी इथे, बिकॉज आपण भक्तियोग तो भक्तियोग अँगलने दिलेला आहे, बट ही इज नॉट ऍक्च्युअली लुकिंग ऍट द परमात्मा इन द हार्ट, राईट. तो काय करतोय, ब्रह्मवरती ध्यान करतोय, राईट. म्हणून त्याला म्हटलेलं आहे ब्रह्मचारी वते, ब्रह्मचारी व्रत पाळून, राईट. मत, आता इथे मत जो आहे माझ्यावर भगवंत म्हणतात, मत म्हणजे माझ्यावरती इंडिकेशन आहे, पण ह्या योगाला अजून कळलं नाही की हे मेरे लिए आहे, राईट. सो दॅट्स व्हाय ही इज थिंकिंग ब्रह्म, राईट. आता तुम्ही जेव्हा बघाल इथे तात्पर्यामध्ये प्रभुपाद देतात, श्रीकृष्णाने जाणणे हे जीवनाचे ध्येय आहे. श्रीकृष्ण प्रत्येक जीवनाच्या हृदयात चतुर्भुज विष्णू रूपात परमात्मा रूपामध्ये स्थित असतात. योगा अभ्यास हा या अंतर्यामी विष्णू रूपाचा शोध घेण्यासाठी केला जातो. या व्यतिरिक्त योगाभ्यासाचा इतर कोणताही हेतू नाही. म्हणून तुम्हाला जो अगोदर तुम्ही लिहून दिलं होतं ना, ईश्वर प्रणिधान, यम आणि नियम मध्ये ईश्वर प्रणिधान हा एक महत्वाचा आयटम आहे योगा अभ्यासाचा. बिकॉज अल्टिमेटली आपल्याला त्याच्यावर ध्यान करायचं असतं. त्याला मग भले तुम्ही ब्रह्म म्हणा किंवा त्याला परमात्मा म्हणा किंवा भगवान म्हणा, राईट. हा त्याचा उद्देश आहे, ईश्वर प्रणिधान. आणि ईश्वर प्रणिधान केल्याशिवाय योगाला आत्मसाक्षात्कार प्राप्त होत नाही. केवळ हे विचार करून की मी आत्मा आहे, मी या जगातनं विरक्त आहे, मी आत्मा आहे, विरक्त आहे, तुम्हाला साक्षात्कार प्राप्त होणार नाही की भगवान कोई एक व्यक्ती है और उनसे हमें प्रेम करना चाहिए, राईट. आणि तुम्ही बघत असाल की मॉडर्न जे योगा क्लब असतात, मॉडर्न योगा क्लब मध्ये आपल्याला फक्त ईश्वर प्रणिधान सोडून बाकी सगळं शिकवलं जातं. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी. तुम्ही गेलात कधी एखाद्या अष्टांग योगाच्या क्लब मध्ये, बोलेंगे ऐसे बैठो, आसन ताट कड़क, पीठ एकदम तेज रखो, इधर उधर मत देखो, यहाँ मत सोचो, अभी ध्यान करो. अच्छा किसके ऊपर ध्यान करो? नहीं तुम ध्यान करो. अरे किसके ऊपर ध्यान करो? नहीं ध्यान करो. त्याला माहित नसतं की ध्यान परमात्मा के ऊपर करना है, राइट. आणि ऍक्च्युअली पतंजली योगामध्ये बिलकुल लिहिलं नाहीये की वो ईश्वर प्रणिधान मतलब क्या होता है. कारण पतंजली योगा जेव्हा लिहिला गेला होता, पतंजली मुनींनी जेव्हा दिला, तो काळ वैदिक काळ होता आणि सगळ्यांना माहिती होतं की ईश्वर प्रणिधान मतलब भगवान के ऊपर ध्यान करना. पण विदाउट कमेंट्री आज लोकांना कळतच नाही की ईश्वर प्रणिधान मतलब भगवान के ऊपर ध्यान करना है. आणि म्हणून कुणाला कळतच नाही की ईश्वर प्रणिधान का अर्थ क्या है. ध्यान करना है, ध्यान करना, किसके ऊपर ध्यान करना है मालूम नहीं. एंड दैट्स व्हाई दीज पीपल कॅनॉट प्रोग्रेस. हे लोक प्रोग्रेस करू शकत नाही पुढे, राईट. आणि ऑफकोर्स तुम्हाला दिसेल तात्पर्यामध्ये प्रभुपादांचं सुंदर तात्पर्य आहे. जेव्हा तुम्ही पान नंबर 233 ला जातात तेव्हा प्रभुपाद लिहितात सेकंड लाईनला, या हृदयास्थित विष्णुमूर्तीचा साक्षात्कार करण्यासाठी मनुष्याने काम जीवनाचा पूर्णपणे त्याग केला पाहिजे. तरीच ब्रह्मचारी व्रत स्थित. आणि त्यासाठीच त्याने ग्रहत्याग केला पाहिजे व एकांत स्थळी वर सांगितल्याप्रमाणे आसनस्थ होऊन एकटे राहिले पाहिजे. घरामध्ये किंवा इतरत्र नेहमी मैथून करून आणि तथाकथित योग वर्गात उपस्थित राहून कोणीही योगी बनवू शकत नाही. मनुष्याने मन संयमित करण्याचा आणि सर्व प्रकारची इंद्रिय तृप्त राहण्याचा, ज्यामध्ये मैथून जीवन प्रमुख आहे, अभ्यास करणे आवश्यक आहे, राईट. मग आता तुम्हाला दिसेल ह्या तात्पर्याच्या सेकंड पार्ट मध्ये जावा. जेव्हा तो श्लोक जातो ना, कर्मणा मनसा, त्यानंतर प्रभुपाद लिहितात की महान ऋषी याज्ञवल्क्याने सांगितले की ब्रह्मचर्य म्हणजे काय असतं. त्याची डेफिनेशन दिलेली आहे, ते तुम्ही वाचा नंतर. प्रभुपाद पुढे लिहितात, मैथून भोग करून कोणीही योगाभ्यास योग्य प्रकारे करू शकत नाही. म्हणून ब्रह्मचर्याचे प्रशिक्षण मनुष्याला बाल्यावस्थेपासून, जेव्हा मनुष्याला मैथून जीवनाचे ज्ञान नसते तेव्हापासून देण्यात येते, लाईक दॅट. नंतर प्रभुपाद लिहितात, 5 वर्ष वयाच्या मुलाला गुरुकुल किंवा आध्यात्मिक गुरुच्या आश्रमात पाठवले पाहिजे आणि गुरु त्या लहान मुलांना ब्रह्मचर्यात राहण्याची कडक शिस्त लावतात. नंतर प्रभुपाद लिहितात, अशा प्रशिक्षणाशिवाय कोणीही कोणत्याही प्रकारच्या योगामध्ये प्रगती करू शकत नाही. मग तो ध्यान, ज्ञान किंवा भक्ती योग असतो. पण आता बघा प्रभुपादांची डेफिनेशन कशी रिफाइन होते. आपल्या वाटलं की अरे यार ये तो बहुत हाई स्टैंडर्ड है, ये डेफिनेशन से तो मैं कभी भक्ति नहीं कर सकता. प्रभुपाद बघा कसं लिहितात,
तथापि जो मनुष्य केवळ आपल्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवून तेही नियमबद्ध गृहस्थ जीवनाच्या नियमांचे पालन करतो त्या मनुष्याला सुद्धा ब्रह्मचारी म्हटले जाते. सो ही इज अ गृहस्थ ब्रह्मचारी अँड देर इज अनदर ब्रह्मचारी, राईट. म्हणजे भक्ती योगामध्ये एवढी लिबर्टी आहे आपल्याला, म्हणून प्रभुपाद लिहितात अशा संयमित गृहस्थांचा भक्ती पंथामध्ये स्वीकार करता येतो, परंतु ज्ञान आणि ध्यान पंथामध्ये गृहस्थ ब्रह्मचारीलाही प्रवेश दिला जात नाही. त्यांना कोणत्याही तडजोडीशिवाय संपूर्ण ब्रह्मचर्यवत अनिवार्य असते, राईट. मग आता तुम्ही असं केलं तर कधी कोणी भक्तियोगी बनणार, म्हणजे योगा तुम्ही करू शकणार नाही. किती लोक वैराग करू शकतील भौतिक जीवनाचा? नॉट पॉसिबल. पण भक्ती अशी आहे की इव्हेंच्युअली तुम्हाला ग्रॅज्युएट केलं जातं, स्टेप बाय स्टेप बाय स्टेप बाय स्टेप यू विल इलेव्हेट युअर सेल्फ. म्हणून प्रभुपाद देतात पुढे, भक्ती संप्रदायामध्ये गृहस्थ ब्रह्मचार्याला संयमित मैथुन भोग करण्याची अनुमती असते, कारण भक्तियोग इतका प्रभावी आहे की दिव्य भगवत सेवेमध्ये युक्त झाल्यामुळे आपोआप मैथुन भोगाच्या आकर्षणापासून मनुष्य मुक्त होतो. अँड दॅट्स द मेन इम्पॉर्टंट लाईन की इनिशियली आपल्याकडे तेवढी स्ट्रेंथ नसेल आणि कॅपॅसिटी पण नसेल आपली, तो ऐसा अगर ये परपोट पहले कोई पड़ेगा तो कोई भक्ति में आएगा नहीं इस्कॉन में. बोलेगा अरे बाप रे हमको डायरेक्ट ब्रह्मचारी बना रहे आप लोग. एक्चुअली पर्पज इज टू मेक ऑल ऑफ अस ब्रह्मचारी ओनली इव्हेंच्युअली, बरोबर आहे ना. पण म्हणून याला सिस्टमॅटिक प्रेझेंटेशन लागतं, राईट. स्टेप बाय स्टेप ग्रॅज्युअली. तर आपल्याला कुठल्या गोष्टीची मना केली नाहीये. तुम्हाला मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे, एकदा सांगितलं होतं तुम्हाला मी. शास्त्र असे अरेंज केले, ते काय म्हणतात, ये घर तुम्हारा है, ये पत्नी तुम्हारी है, ये बच्चे तुम्हारे है, ये मोटरसाइकिल तुम्हारा है, मोबाईल तुम्हारा है, बंगला तुम्हारा है, पैसा सब कुछ तुम्हारा है म्हणतात ना. म्हणजे जे प्रवृत्ती मार्ग आहेत, दोन मार्ग असतात, प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग शास्त्रामध्ये. आणि निवृत्ती मार्ग जेव्हा तुम्ही तो सेक्शन जेव्हा तुम्ही स्टडी करता शास्त्राचा, शास्त्र काय म्हणतं, अरे पागल है क्या, तुम्हारी पत्नी नहीं है, तुम्हारे पति नहीं है, तुम्हारे बच्चे नहीं है, पैसा तुम्हारा है, सब कृष्ण का है, तुम्हारा घर मुझे क्या लगता है, बिल्डिंग किसने बनाया है. मैं तुम्हें ईश्वर प्रश्न मतलब होता ना, बिल्डिंग बनाने के लिए पत्थर कहाँ से आता है नेचर से आता है. पत्थर आपने पैदा किया क्या, मिट्टी आपने पैदा किया, पानी आपने पैदा किया, आपका कुछ भी नहीं है, ठीक है. शास्त्र हे असे अरेंज केलेले आहेत, एक साइड म्हणतात सब तुम्हारा है, एक साइड म्हणतात पागल हो गया क्या, बिल्कुल मत सुन, कुछ भी तुम्हारा नहीं है, राइट. सो इट्स अ बॅलन्स, डेलिकेट बॅलन्स. आणि जेव्हा दोन्हींचा समन्वय जेव्हा होतो तेव्हा आपल्याला कळतं की ओके मेरा है आज क्योंकि मेरे पोजीशन में दिया है, लेकिन वो भाड़े का है, भगवान की सेवा के लिए दिया है. अगर घर में पत्नी है तो भगवान की सेवा के लिए बनी है, वो इसलिए ताकि मुझे हेल्प करे भक्ति करने के लिए, राइट. पति है तो वो भी पत्नी को हेल्प करने के लिए, भक्ति करने के लिए. एक्चुअली भागवत में वाचाल तो तुम्हाला दिसेल, पति पत्नी घर में रहते ताकि उनका माया से प्रोटेक्शन हो. सांसारिक माया बहुत ज्यादा है, माया से बचने के लिए गृहस्थ आश्रम बना हुआ है, राइट. ये सारे आश्रम मतलब क्या है, माया से बचने हेतु आश्रम बनाए गए, चाहे ब्रह्मचर्य आश्रम हो, गृहस्थ आश्रम, कोई भी आश्रम हो, राइट. मग त्या स्पिरिट मध्ये जो व्यक्ती घेतो देन ही विल ग्रॅज्युअली एलिव्हेट, तो शुद्ध होईल, राइट. म्हणून भक्ति योग इतका प्रभावी आहे कि हम उसको स्टार्ट करें और इवेंचुअली अष्टांग योगी से भी श्रेष्ठ योगी हम बन जाएंगे. आणि म्हणून प्रभुपाद विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनाम. इतरांना स्वतःहून इंद्रियपासून विरक्त होण्यास बाध्य व्हावे लागते, परंतु भगवत भक्ताला उच्च प्रतीचा रस प्राप्त झाल्यामुळे तो इंद्रियतृप्तीपासून आपोआपच विरक्त होतो, राईट. तुम्हाला ती स्टोरी माहिती असेल. आपण ह्या श्लोकासोबत पूर्ण करतोय, ठीक आहे. रिलॅक्स व्हा. कॅपॅसिटी फार कमी आहे कलियुगामध्ये, 1 तासाच्या वरती कॅपॅसिटी जात नाही लोकांची, बरोबर आहे ना. ते तुम्हाला स्टोरी माहिती असेल त्याची, धनुर्दासची स्टोरी माहिती असेल रामानुज संप्रदायामध्ये, माहिती तुम्हाला स्टोरी की नाही माहिती. धनुर्दास स्टोरी सगळं आपण एंड करतोय, ठीक आहे. धनुर्दास हा ऍक्च्युली एक फार मोठा रेसलर असतो, त्याची गर्लफ्रेंड पण असते, ती एवढी सुंदर असते आणि हा त्याच्याशी एवढा आसक्त असतो की एकदा हे लोक फिरायला येतात श्रीरंग मंदिराकडे, दक्षिण भारतामध्ये श्रीरंग मंदिरात, त्यांच्या गावापासून दूर असतो थोडंसं. आणि जेव्हा रामानुजाचार्य कावेरी नदीमधनं स्नान करून मंदिराकडे चाललेले असतात मठाकडे, तेव्हा हा धनुर्दास
एक छत्री घेतल्याने अम्ब्रेला घेतलेली असते आणि त्या अम्ब्रेला खाली त्याची गर्लफ्रेंड असते आणि तिला बघत असतो, कंटिन्युअस बघत चाललेला असतो, तिला बघतच चाललेलं असतं रस्त्यामध्ये. पुढे काय येऊन गाडी ठोकेल काय माहित नाही. एक टक रामानुजर बघतात, म्हणतात की अरे क्या व्यक्ती है यार, म्हणजे वो जमाना आज से 1000 साल पहले वाला जमाना था. उस टाइम में ऐसा कोई घूर के देखेगा मतलब क्या है, नोबडी विल टॉलरेट. अभी तो क्या है, अभी संसार खराब हो गया है पूरा, वो टाइम में ऐसा नहीं था. रामानुजर म्हटले इसको शर्म नहीं है बिल्कुल, पब्लिक में इस तरह से डिस्प्ले कर रहा है अपने प्रेम का. अगर किसी स्त्री से प्रेम भी है तो अपने प्राइवेट में बैठ के देखते रहो ना उसको घूर घूर के, ये पब्लिक में क्या तमाशा कर रहा है. तो त्याला जाऊन रामानुजर म्हटले की क्या तुम्हारा प्रॉब्लम क्या है. हा म्हटला की मेरा प्रॉब्लम ये है कि ये स्त्री बहुत सुंदर है, इसको बिना देखे मैं रह नहीं सकता, इतनी सुंदर है वो, इतनी सुंदर है. रामानुजरांना फार दया आली. ते म्हटले की क्या फंस गया है भौतिक शरीर के पीछे. रामानुजर म्हटले ऑफकोर्स दिस इज हाय रिअलायझेशन, आपल्याला नाही येते, बट दिस इज व्हॉट द आचार्यज आणि शुद्ध विजन वाले लोक बघू शकतात. रामानुजर म्हटले अच्छा अगर मैं तुमको इससे बढ़िया चीज दिखाऊं तो सी दिस इज द सिंसियरिटी. हा प्रामाणिक होता. तो म्हटलं की हाँ अगर इससे सुंदर चीज मुझे दिखाओगे तो मैं उसको छोड़ सकता हूँ. दिस इज कॉल्ड सिंसियरिटी, राइट. तो म्हटलं ठीक आहे दिखाओ. रामानुजर त्याला घेऊन गेले कुठे, रंगनाथच्या समोर, आणि रामानुजरांनी प्रार्थना केली रंगनाथला आणि म्हटलं देखो याने जेव्हा भगवंतांना बघितलं तुम्ही इस्कॉन मध्ये कधी आला असेल, फर्स्ट दर्शन घेतलं असेल तुम्ही, फर्स्ट किंवा सेकंड दर्शन किंवा थर्ड वॉट एव्हर, आणि जे हृदयामध्ये तुम्हाला तुफान आला असेल, ऐसा तुफान तो किसी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड को देखने के बाद भी नहीं हुआ होगा. सी ह्या जगातले जे इमोशन असतात ते कसे असतात, दुःख देणारे असतात, एजिटेटिंग. इवन यू मे बी एन्जॉईंग समवन, तुम्हाला कोणाला बघून असा आनंद वाटत असेल क्या सुंदर आहे, बट त्याच्यानंतर एक स्ट्रेस बाहेर पडत असतो. स्ट्रेस एक तणाव असतो. काय तणाव असतो कि अरे वो मुझे एक्सेप्ट करेगा क्या या करेगी क्या, अच्छा मैंने अगर उसको पा भी लिया, मुझे मिल भी गया लेकिन कुछ झगड़ा हो गया बीच में, तो मेरे साथ टिकेगा क्या, वो उसको मेंटेन करने के लिए कितना पैसा चाहिए एंड सो फोर्थ. सो मटेरियल अट्रॅक्शन हैज इनन्युमरेबल मिजरीज इनबिल्ट. पण हा जेव्हा भगवंतांना बघतो तेव्हा त्याचं हृदय एवढं हे होतं, इससे सुंदर आज तो कोई देखा ही नाही आहे. त्याचं पूर्ण हृदय भगवंताच्या चरणावरती आणि त्याच्या दर्शनावरती सरेंडर होऊन जातं. दुसऱ्या दिवसापासून धनुर्दास मंगल आरती में हाजिर है, दर्शन आरती में हाजिर है, मंगल भोग में हाजिर है, राज भोग में हाजिर है, वैकालिका आरती में हाजिर है, शयन दर्शन में हाजिर है, मंदिर में दिखने लगा हुआ. कैसे चेंज हो गया. सी म्हणून भक्तीमध्ये काय प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड एकत्र या, एकत्र राहा. देयर विल बी चेंज इन अवर हार्ट इव्हेंच्युअली एज वी स्टार्ट चॅन्टिंग हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 म्हणून प्रभुपाद जेव्हा अमेरिकेत प्रचार करत होते ना, बरेच वेस्टर्न जे आपले डिसायबल आहेत प्रभुपादांचे इनिशियल, ते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणून घ्यायचे आश्रम मध्ये प्रभुपादांच्या. प्रभुपाद म्हटले की कोई बात नाही, हे एवढं स्ट्रॉंग आहे की मी म्यूट होत नाहीये. ओके झाले का, कुठला आवाज येतोय. ओके ते बेसिकली कोविड प्रभू, मी इथं म्यूट करते, ऑल म्यूट करून होत नाही. प्रभूजी माझा नाहीये. ओके यू आर सिन्सिअर. राईट. तर अशा प्रकारे जर भक्तियोगामध्ये आपण भगवंतांना एकत्र पती पत्नी जरी आले आणि भगवंतांची सेवा केली, इव्हेंच्युअली ते शारीरिक जे आकर्षण आपलं आहे ते आध्यात्मिक होऊन जाईल. शारीरिक आकर्षणाला काही प्रॉब्लेम नाहीये. लेजिटिमेट जी आपली लाईफ आहे धर्माच्या बाउंड्रीमध्ये, दॅट इज अलाउड, पण दॅट ऑल्सो इव्हेंच्युअली आपल्याला रिनाऊन्स करायची आहे, बिकॉज अवर फोकस इज ऑन भगवंताच्या सेवेमध्ये. राईट. सर ते भक्ती पथामध्ये पॉसिबल आहे, ज्ञान मार्गामध्ये अष्टांग मार्गामध्ये संभव नाहीये. राईट. सो दिस इज हाऊ प्रभुपाद सांगतात इथे फायनली की अशा प्रकारे व्यक्ती इंद्रियापासून विरक्त होतो आणि तो योगा अभ्यास करू शकतो. राईट. लाईक दॅट. हरे कृष्ण. हरे कृष्ण. येस बोला माताजी. हरे कृष्ण. तुम्हाला प्रश्न आहे का निवेदा माताजी? बोला. हो प्रभूजी बोला. जसे आपले संत महाराज, संत तुकाराम महाराज होते, ते जन्मापासूनच
होते, त्यांच्यासाठी काही रूल्स रेग्युलेशन नव्हते ना, तर ते 24 तास भक्तीमध्ये राहत होते. म्हणजे त्यांचं ते एकदम भावविभोर होते की ते खाण्यामध्ये, स्नान करण्यामध्ये त्यांचं एवढं हे लक्ष नव्हतं. म्हणजे ते 2-2 महिने तुम्ही बोललात तसं 2-2 महिने घरी पण परतत नव्हते. पण तसं जसं आता ऐकलं मी की ते आपण आता शिकतोय अल्पशा आपल्या थोड्याशा प्रगती म्हणजे भक्तीमध्ये आपण रत झालं तरी पण आपण म्हणजे त्याच्यातून हे नाही होत, पतित नाही होत. म्हणजे कारण का आपण आता जस्ट म्हणजे असं भक्तीमध्ये भक्तांच्या संघामुळे थोडस आपण करतोय भक्ती करण्याचा प्रयत्न करतो. भक्त पण आहेत तर म्हणजे आपल्यासाठी सगळं रूल्स रेग्युलेशन आहेत. आपण रूल्स रेग्युलेशनच्या हिशोबानेच नियमाप्रमाणे वागूनच आपण थोडं पुढे प्रगती करू. हो प्रभूजी, बरोबर आहे. मग तुमचा प्रश्न काय आहे? प्रश्न आहे प्रभूजी. कारण की आता बघा, कारण की आता कलियुगामध्ये अशी परिस्थिती असते ना की आपण समाजसेवा करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय पण असं फ्री मध्ये कोणती पण वस्तू द्यायला गेलं ना की म्हणजे त्याच्यामध्ये अशी एवढी मोठी लांग राखते ना की म्हणजे त्याच्यामध्ये आपण समजू शकत नाही की म्हणजे कोणाला खरंच गरज आहे त्या व्यक्तीची. कारण की आता अशी फ्री म्हटलं ना की सगळेच गोळा होतात. म्हणजे आपण जरा म्हणजे थोडस हे वाटतं की अरे आपण खरंच ती गोष्ट म्हणजे ते आपलं बरोबर करतोय की चुकीच करतोय असं वाटतं थोडंस. म्हणजे कोणतेही काम करते काही कलियुगामध्ये आता एवढे लोकांची मेंटॅलिटी अशी झाली ना की त्याच्यामध्ये आपण ओळखू नाही शकत ना म्हणजे कोण हे. कारण की तसं तर हे पण नाहीये की ब्राह्मण क्षत्रियामध्ये तसं पण एक ब्राह्मण पण आता एकदम म्हणजे वेगळ्याच लाईनीला गेलेले आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण ओळखू शकत नाही. पण असं फ्री म्हटली कोणती पण वस्तू ना की एवढी मोठी लांग लागते ना की आपण त्याच्यामध्ये हे नाही करू शकत. म्हणजे हा त्या पद्धतीने. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा बोला माताजी. प्रभूजी बोला की ऐकतोय मी. बोला कोविड प्रभू. अरे अष्टांग योग एवढा कठीण आहे तर कशाला या भगवद्गीतेमध्ये ठेवला? फक्त भक्तीच वर्णन करायला पाहिजे होतं ना. सी आता से फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर तुम्ही कुठल्या घड्याळ वापरता? घड्याळ तुमचं कुठलं आहे हातामध्ये? नाही आता मोबाईल आला तर घड्याळ बंद केलं प्रभू. बघा तुम्हाला मग श्रेष्ठ गोष्ट भेटली तर तुम्ही निकृष्ट गोष्ट त्याग केली ना. हो हो. पण तुम्हाला तुमचं एखाद्याला समजावून सांगायचं असेल की घड्याळपेक्षा मोबाईल श्रेष्ठ आहे कारण मोबाईल मध्ये सगळे तुम्हाला घड्याळ काय हे पण दाखवायला लागेल ना. बरोबर बरोबर. म्हणजे तुम्हाला तुलना करून दाखवावी लागेल की कंपेयर करावं लागेल दोनों में बेस्ट कौन सा है तो तुम क्या करोगे? जो निकृष्ट है उसको त्याग दोगे. अच्छा अच्छा. अशा प्रकारे ऍक्च्युली आपल्याला एवढा रेफरन्स नाहीये पण वैदिक काळामध्ये अष्टांग योगाचा मार्ग हा फार पॉप्युलर मार्ग आहे हो. अच्छा. आणि भगवंत काय करतात नॉट जस्ट गीतेमध्ये भागवत मध्ये सुद्धा तुम्ही जेव्हा सेकंड कॅन्टरला झाला तेव्हा हा पूर्ण रिपीट केला. रिपीट म्हणजे दिसत की पुन्हा त्याला हे केलेलं आहे विस्तारामध्ये केलेलं आहे भगवंतांनी कि अष्टांग योग मार्ग जो है वो पॉपुलर है. बहुत सारे लोग करते हैं आज भी भारत में लेकिन कैसे इम्प्रैक्टिकल है. राइट. जेव्हा तुलना केली जाते तेव्हा त्यांना कळेल हो भक्ती श्रेष्ठ आहे क्या तो भक्ती करनी चाहिए. राइट. कंपॅरेटिव्ह अनालिसिस देणं जरुरी आहे. अदरवाईज तुम्हाला भक्तीचं अप्रिशिएशन राहणार नाही आणि भक्ती कशी करावी याच्याबद्दल तुम्हाला जास्त कन्व्हिक्शन पण भेटणार नाही. राईट. अच्छा अच्छा ओके थँक्यू. हरे कृष्ण. आणि असं नाहीये की अष्टांग योगा मार्गामध्ये जे काही प्रिन्सिपल आहेत ते प्रिन्सिपल भक्ती योगामध्ये सुद्धा आपण वापरतो. आता यम नियम आपण दोन्ही पालन करतो. आसन प्राणायाम काय आपलं सांगा आता मला जप करताना आसन आणि प्राणायाम काय आहे? आसन असं आहे की सोबत मोबाईल घेऊन बसू नये. आसन काय आहे? टीव्ही समोर जपाला बसू नये. आसन काय आहे? भऱ्या मार्केटमध्ये बसून जंटिंग करू नये. आय मीन टू से की भाजीच्या गल्ल्यावरती बसून किंवा ड्रायव्हिंग करताना. सो नाही असं नाही की इरिलेव्हंट आहे. रिलेव्हंट आहे आपल्याकरता सगळ्या गोष्टी. बऱ्याच गोष्टी कॉमन आहेत आपल्याकरता. पण अंतिम ध्येय जे आहे ते त्यांचं वेगळं आहे आपलं वेगळं आहे. आणि त्यांच्या मार्गामध्ये जास्त म्हणजे ऍक्सेसिबिलिटी फार कमी लोकांना आहे. आणि भक्ती काय आहे? कंपॅशनेट है. क्योंकि भक्ति क्या करती है? तुरंत आपको हायर टच देती है और हमारा उद्धार करती है. दैट्स व्हाई. पण भक्ती योग अष्टांग योगामध्ये आपल्याला लगेच संतुष्टी भेटत नाही कारण भगवंत फार त्या दूर असतात प्राप्त करण्याकरता. भक्ती योगामध्ये फ्रॉम डे वन युअर चॅन्टिंग हरे कृष्ण. राईट. अष्टांग योगामध्ये काय आहे? तुम्ही डे वन पासून चॅन्टिंग करत नाही. एंडला तुम्ही चॅन्टिंग करता.
एंडला तुम्हाला कळतं की ओके भगवान का चैंटिंग करना है क्या, लाइक दैट. ओके. हरे कृष्णा. हरे हरी बोल. बोला सेवाकुंज माताजी. हा म्हणजे संत महाराज सुद्धा सांगतात असे, गजानन महाराज, स्वामी समर्थ महाराज वगैरे, की भक्ती योग मार्ग ज्ञान मार्गापेक्षा भक्ती मार्ग श्रेष्ठ आहे असं. येस, करेक्ट. संत पण सांगतात. हो, सगळे जे जेन्युइन संत आहेत, परंपरेमध्ये येणारे, ते सगळे हेच सांगतील. तुकाराम गजानन कोटीत आहेत. येस, लाइक दॅट. ओके. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवद गीता की जय. वंचा कल्पतरुभ्यश्च पतितानां पावनेभ्यो. बोला वंदना माताजी, तुम्हाला काय विचारायचं आहे का? वंचा कल्पतरुभ्यश्च की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभु दंडवत प्रणाम.